नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेऊन आलेलो आहोत नोव्हेंबर 2025 या महिन्यातील मंथली करंट अफेअर्स. विद्यार्थी मित्रांनो, या महिन्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत. राजकीय असेल, जागतिक असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल किंवा महाराष्ट्र रिलेटेड काही असेल, पर्यावरणाच्या गोष्टी असतील, तंत्रज्ञानामध्ये कोणती आघाडी झालेली आहे का? संरक्षणामध्ये कोणकोणते युद्ध अभ्यास झालेले आहेत? कोणाकोणाला महत्त्वाचे पुरस्कार भेटलेले आहेत? क्रीडा घडामोडीमध्ये अतिशय महत्त्वाची कुणाला पदके भेटलेली आहेत? किंवा कोणत्या व्यक्तीचं निधन झालेलं आहे का? किंवा कोणत्या व्यक्तीची कोणत्या ठिकाणी निवड झालेली आहे का? किंवा या महिन्यामध्ये महत्त्वाचे कोणते निर्देशांक प्रसिद्ध झालेले आहेत का? जे आपल्याला परीक्षाभिमुख महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वाच्या चालू घडामोडी अतिशय कॅटेगरी वाईज अतिशय सुटसुटीतपणे या व्हिडिओमध्ये आम्ही तयार केलेले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. आगामी काळामध्ये तुम्ही कंबाईन पूर्व परीक्षा, गटक पूर्व परीक्षा किंवा त्यांच्या मुख्य परीक्षा असतील किंवा आगामी पुढील वर्षी होणारी राज्यसेवेची पूर्व परीक्षा असेल, या संपूर्ण महत्त्वपूर्ण एक्झामसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ. सर्वप्रथम राजकीय घडामोडी. केरळमध्ये पहिले न्यायालयीन शहर हे स्थापन झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षेमध्ये सरळ सरळ प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की कोणत्या राज्यामध्ये पहिले न्यायालयीन शहर हे उभारण्यात आलेले आहे. तर त्याचं उत्तर असणार आहे केरळ. केरळमध्ये देशातील पहिले न्यायालयीन शहर बांधले जाणार आहे. ठिकाण आहे कलामसेरी, कोची जिल्हा. 27 एकर जागेवर हे बांधण्यात येणार आहे. खर्च आहे 1000 कोटी. कालावधी 10 वर्षांमध्ये आणि या शहरामध्ये 61 न्यायालये उभारण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन 2025 हे नुकतेच पार पडलेले आहे. 30 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये हे महासंमेलन पार पडलेले आहे. आर्य समाजाच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त हे महासंमेलन पार पडलेले आहे. महर्षी दयानंद सरस्वती यांच्या 200व्या जयंतीनिमित्त देखील याचे आयोजन केले होते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आर्य समाजाची स्थापना ही 1875 मध्ये झालेली होती आणि महर्षी दयानंद सरस्वती यांची हे 200वी जयंती वर्ष आहे. त्यामुळे त्या निमित्ताने हे आर्य महासंमेलन भरवण्यात आलेले होते. आयोजन कुठे केलेले होते? तर दिल्ली या ठिकाणी. लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट झालेला होता. यामुळे भारताची राजधानी दिल्ली ही हादरलेली होती. दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये 10 नोव्हेंबर रोजी कारमध्ये झालेल्या स्फोटाने थरकाप उडालेला होता. लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ झालेल्या या घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू तर 24 जण जखमी देखील झालेले होते. 14 वर्षानंतर दिल्लीला हा पुन्हा आधार झालेला होता. म्हणजे या अगोदर 14 वर्षांपूर्वी अशा पद्धतीचा हल्ला हा या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी झालेला होता. आणि या स्फोट जरी झालेला असला तरी यामुळे मोठा दहशतवादी कट उधळलेला आहे. 3 राज्यांच्या पोलिसांनी संयुक्त कारवाईमध्ये जैश ए मोहम्मद आणि अन्सार या गावामध्ये उल हिंद या संघटनाशी संबंधित 8 जणांना अटक केलेली आहे. त्यामध्ये 3 डॉक्टरांसह 1 महिला सामील होती. 2900 किलो स्फोटके यामध्ये जप्त देखील झालेली आहेत. देशामध्ये मोठा घातपात यामुळे आता टळलेला आहे. त्यामुळे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आगामी काळामध्ये परीक्षेमध्ये प्रश्न अशा पद्धतीचा विचार देऊ शकतो, की जो काही आता नुकताच भीषण स्फोट झालेला आहे, किती वर्षांनी झालेला आहे? किंवा दिल्लीला जो हादरा बसलाय तो कोणत्या संघटनेने केलेला आहे? अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. वंदे मातरम या गीताला आता 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 2025 हे वर्ष वंदे मातरम गीताच्या 150 वर्षाच्या गौरवपूर्ण प्रवासाचं प्रतीक आहे. वंदे मातरमचे रचनाकार आहेत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय आणि त्यांनी 7 नोव्हेंबर 1875 अक्षय नवमीच्या शुभदिनी या वंदे मातरमची रचना केलेली होती. बंगदर्शन या साहित्यिक मासिकामध्ये त्यांच्या प्रसिद्ध आनंदमठ या कादंबरीचा भाग म्हणून हे प्रसिद्ध झालेले होते. वंदे मातरम या गीताचा अर्थ होतो आईला वंदन, म्हणजेच मातृभूमीला प्रणाम करण्याचा हा जयघोष. राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकार भारताने कधी केलेला आहे? तर 24 जानेवारी 1950. म्हणजे लक्षात घ्या, वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे आणि राष्ट्रीय गीत म्हणून कधी स्वीकार झालेला आहे? तर 24 जानेवारी 1950. नुकत्याच झालेल्या परीक्षेमध्ये देखील या पद्धतीचा प्रश्न ऑलरेडी विचारण्यात आलेला आहे. संविधानामध्ये कुठे उल्लेख आहे का? तर भारतीय संविधानाच्या कलम 51A यानुसार नागरिकांवर संविधान, त्यातील आदर्श संस्था, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर करण्याचे कर्तव्य आहे. परंतु लक्षात घ्या, कलम 51A मध्ये राष्ट्रगीताचा उल्लेख आहे, राष्ट्रीय गीताचा उल्लेख नाही. म्हणजे वंदे मातरम या गीताचा उल्लेख नाहीये. तर तिथं आपले जे जनगणमन राष्ट्रगीत आहे याचा उल्लेख आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या महिन्यामध्ये बिहारची निवडणूक पार पडलेली आहे. म्हणजे हा संपूर्ण महिना हा बिहार निवडणुकीने गाजलेला आहे. 1951 नंतर सर्वात जास्त मतदान
यावर्षी झालेलं आहे. एकूण मतदान 2025चे बिहारचे जे झालेले आहे ते आहे 66.91%. यामध्ये एकूण महिलांचे मतदान आहे 71.6% आणि एकूण पुरुषांचे मतदान आहे 62.8%. एकूण 2 टप्प्यात या या बिहारचे मतदान झाले आणि 14 नोव्हेंबर रोजी याची मतमोजणी देखील झाली. आणि या मतमोजणीनुसार जे काही निकाल आले होते त्यामध्ये एन-डी-एने हे बिहार हे राज्य जिंकलेले आहे. एन-डी-ए म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांनी जोरदार यश मिळवलेलं आहे. 243 सदस्यांच्या विधानसभामध्ये 202 जागा या एन-डी-एने जिंकलेल्या आहेत. म्हणजे लक्षात घ्या किती मोठी मेजॉरिटी एन-डी-एला मिळालेली आहे. हे आपल्याला परीक्षेमध्ये कॅटेगरी वाईज प्रश्न विचारण्यात येऊ शकतो, की पक्ष आणि त्याच्या मिळालेली जागा अशा पद्धतीने जोड्या लावायला आपल्याला विचारण्यात येऊ शकतो. तर मुख्य पक्षांची कामगिरी काय होती? तर बी-जे-पीला 89 जागा भेटलेल्या आहेत. जे-डी-यू जो नितीश कुमारांचा पक्ष आहे त्यांना 85 जागा भेटलेल्या आहेत. म्हणजे सर्वात मोठा पक्ष राहिलेला आहे बी-जे-पी. इतर एन-डी-एचे साथीदार कोणते आहेत? तर एल-जे-पी रामविलास पासवानचा जो पक्ष आहे एल-जे-पी याने 19 जागा मिळालेल्या आहेत. एच-ए-एम-एस आणि इतरांनी पण महत्त्वाचे यश मिळालेले आहे. विरोधी महागठबंधन म्हणजेच आर-जे-डी केंद्रित जे विरोधी गट होता, हा खूपच मागे पडलेला आहे. आर-जे-डी सुमारे 25 जागांवर मर्यादित राहिलेला आहे, तर काँग्रेसला फक्त 6 जागा भेटलेल्या आहेत. नवीन काही पक्ष होते, ज्यांनी खूप हवा अशी केलेली होती प्रशांत किशोर यांची जनस्वराज्य पार्टी. परंतु या पक्षाने कोणताही जागा जिंकू शकलेली आहे. अतिशय म्हणजे खराब अशी कामगिरी यांची राहिलेली आहे. 0 जागा यांना मिळालेल्या होत्या. मतदानाचे प्रमाण हे 66.9% म्हणजे इतिहासातील सर्वात जास्त होते आणि यामध्ये महिला मतदारांचा सहभाग हा विशेषतः जास्त होता आणि हा त्यांच्या बाजूने एक मोठा फॅक्टर मानला जात होते. एन-डी-एच्या विजयाची कारणे कोणती सांगताहेत? तर महिला आणि ई-बी-सी कॉम्बो म्हणजे महिलांमध्ये आणि ई-बी-सी म्हणजेच अत्यल्प आर्थिक परिस्थितीतून येणाऱ्या समुदायांमध्ये एन-डी-एचे समर्थक ठोस आहेत आणि यामुळेच बिहार निवडणुकीमध्ये एन-डी-एचा विजय झालेला आहे असे म्हटले जात आहे. बिहारच्या मुख्यमंत्रीपदी आता या निवडणुकीअंती बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार यांची पुन्हा एकदा वर्णी लागलेली आहे. त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून 10व्यांदा शपथ घेतलेली आहे. देशातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषवणारे व्यक्ती कोण आहेत? तर सिक्कीम राज्याचे पवन कुमार चामलिंग जे 25 वर्ष होते. ओडिशा राज्याचे नवीन पटनाईक जे 24 वर्ष होते. पश्चिम बंगालचे ज्योती बसू जे 23 वर्ष होते. अरुणाचल प्रदेशचे गेंगॉंग अपंग हे 22 वर्ष होते आणि मिझोराम राज्याचे लाल थनहावला जे 22 वर्ष होते. लक्षात घ्या सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद कोण होतं? तर सिक्कीमचे पवन कुमार चामलिंग 25 वर्ष. आता नितीश कुमार हे खूप सध्या चर्चेमध्ये आहेत. त्यांच्याबद्दल माहिती पाहूया. ते बिहारचे आता 22वे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि 10व्यांदा त्यांनी मुख्यमंत्रीपदी वर्णी लागलेली आहे. विधान परिषदेवर सदस्य असणारे ते सर्वाधिक काळ मुख्यमंत्री आहेत. जे-डी-यू या पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. जे-डी-यू या पक्षाची स्थापना 2003 मध्ये झालेली होती. नितीश कुमार यांनी 1994 मध्ये जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत समता पक्षाची देखील स्थापना केलेली होती. 1974 ते 1977 या दरम्यान जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीचा ते भाग होते. 1985 मध्ये कुमार यांनी हरनौत येथून राज्य विधानसभेची निवडणूक लढवलेली होती आणि पहिल्यांदाच ते जिंकले देखील होते. 1996 मध्ये बरह येथून पहिली लोकसभा निवडणूक जिंकली. 1996 मध्येच ते लोकसभेवर निवडून गेले आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून कार्यरत होते. त्यामध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री, केंद्रीय कृषी मंत्री, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री अशा पद्धतीची पदं त्यांनी भूषवलेली होती. त्यांनी एक पुस्तक देखील लिहिलेले आहे. त्या पुस्तकाचे नाव आहे विकसित बिहार की खोज. आता या निवडणुकीमध्ये मैथिली ठाकूर हे अतिशय नाव चर्चेमध्ये आहे. ती आता सगळ्यात तरुण अशी आता आमदार झालेली आहे. मैथिली ठाकूर बिहारच्या इतिहासातील सर्वात तरुण आणि भारतातील सध्या कार्यरत असलेली सर्वात तरुण आमदार ठरलेली आहे. तिचे वय आहे 25 वर्ष 3 महिने 20 दिवस. मतदारसंघ तिचा आहे अलीनगर आणि पक्ष आहे तिचा भाजप. त्या लोकगायिका म्हणून प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी महाराष्ट्रातील रोहित आर पाटील यांचा सर्वात तरुण आमदाराचा विक्रम मोडीत काढलेला आहे. आता या निवडणुकीमध्ये जीविका दीदी योजना याने खूप जास्त अशी चांगली अशी कामगिरी केलेली आहे असे म्हटले जात आहे. तर ही जीविका दीदी योजना आणि यामुळेच एन-डी-एचे सरकार आले आहे असे देखील म्हटले जात आहे. त्यामुळे आपल्याला परीक्षेमध्ये जीविका दीदी योजनेबद्दल माहिती विचारण्यात येऊ शकते. बिहार निवडणुकीमध्ये एन-डी-एने जे ऐतिहासिक असा विजय मिळवले आहे त्यासाठी जीविका दीदी योजना प्रभावी ठरलेली आहे. ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाची ताकद ही बिहार सरकारची जीविका दीदी योजना ही ग्रामीण महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राबवली जाणारी एक प्रभावी मोहीम आहे. हा उपक्रम BRLPS म्हणजे जीविका यामार्फत संपूर्ण राज्यामध्ये यशस्वीपणे चालवला जातो. म्हणजे जसं महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण अशा पद्धतीची जी काही योजना आहे, त्याच धर्तीवर जीविका दीदी ही बिहारची योजना आहे. आपल्याला परीक्षेमध्ये जोड्या लावायला अशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात येऊ शकतो.
विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी बिरसा मुंडा यांची 150वी जयंती ही 15 नोव्हेंबर रोजी साजरी झालेली आहे. आणि 150व्या जयंतीनिमित्त भारत सरकारने हे जनजातीय गौरव वर्ष म्हणून साजरे करणार आहे, असे ठरवलेले आहे. 15 जून ते 15 जुलै या दरम्यान भारत सरकार जनभागीदारी अभियान म्हणून राबविणार. हे अभियान 517 पेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये राबविणार आहेत. धरती आबा जननायक या नावाने बिरसा मुंडा यांची ओळख आहे. 15 नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय जनजातीय गौरव दिन म्हणून देखील केंद्र सरकारमार्फत साजरा केला जातो. त्यांनी केलेल्या उठावाला उलगुलान किंवा महान उठाव या नावाने ओळखले जाते. बिरसा यांच्या आंदोलनाची ब्रिटिशांना गंभीरपणे दखल देखील घ्यावी लागलेली होती. ब्रिटिशांनी 1902 मध्ये छोटा नागपूर टेनन्सी ॲक्ट मंजूर करून आदिवासींच्या जमिनीवरील हक्क हे मान्य केलेले होते. आदिवासी हक्क, स्त्री स्वातंत्र्य, मानवी प्रतिष्ठा यांच्यासाठी लढा देणारे ते पहिले आदिवासी नेते म्हणून ओळखले जातात. आणि रांची येथे त्यांचा एक पुतळा देखील आहे आणि त्यांची समाधी देखील त्याच ठिकाणी आहे. त्यामुळे रांची येथील केंद्रीय कारागृहास आणि आंतरराष्ट्रीय विमानतळास बिरसा मुंडा यांचे नाव देखील देण्यात आलेले आहे. त्यामुळे लक्षात घ्या, बिरसा मुंडा यांची 150वी जयंती आपल्याला त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त देखील इतिहासाच्या अनुषंगाने प्रश्न विचारण्यात येऊ शकतो किंवा चालू घडामोडीमध्ये देखील कोणत्याही अँगलने आपल्याला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. सर्वोच्च नक्षल कमांडर हिडमा हा देखील चकमकीमध्ये ठार झालेला आहे. आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड यांच्या सीमेवर सुरक्षा दलांनी ही मोठी कारवाई केलेली आहे. नक्षलवाद्याच्या जाळ्यात शेकडो जवान नागरिकांच्या मृत्यूला जबाबदार ठरलेल्या पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मीचा प्रमुख माडवी हिडमा हा अखेर सुरक्षा दलांच्या कारवाईमध्ये ठार झालेला आहे. अल्लोरी सीतारामराजू जिल्ह्यामध्ये झालेल्या या मोठ्या ऑपरेशनमध्ये हिडमा आणि त्याची पत्नी राजक्का सहित 6 नक्षलवादी ढेर करण्यात आलेले आहेत. आता हा हिडमा का सर्वाधिक धोकादायक होता? तर लक्षात घ्या, 2010 मध्ये जो दंतेवाडा हल्ला झाला होता, ज्यामध्ये 76 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. त्याचा एक मेन प्रमुख हा कमांडर हिडमा होता. 2013 मध्ये झिरम घाटी हल्ल्यामध्ये नंदकुमार पटेल आणि महेंद्र कर्मा यांच्यासह 27 जण यांनी ठार केलेले होते. 2021 मध्ये सुकमा बिजापूर हल्ला झाला होता, ज्यामध्ये 22 जवान शहीद झालेले होते. तो किमान 26 मोठ्या नक्षल हल्ल्यांचा मुख्य सूत्रधार होता. त्यामुळे लक्षात घ्या, याचं ठार होणं हे अतिशय गरजेचं होतं आणि यामुळे आता नक्षलवादाची जी काही चळवळ आहे, ही मोडीस पडलेली आहे, अशा पद्धतीचं आपल्याला समजून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाचा या महिन्यामध्ये एक ऐतिहासिक निर्णय देखील आलेला आहे. विधानसभेमध्ये मंजूर झालेल्या विधेयकांना राज्यपाल किंवा राष्ट्रपती मंजुरी देण्यासाठी कोणतीही वेळ मर्यादा लागू करता येणार नाही, अशा पद्धतीचं स्टेटमेंट हे सर्वोच्च न्यायालयाने केलेलं आहे. या या घटनापीठाचा निष्कर्ष काय होता, तर 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाचा हा निर्णय आहे. राज्यपालांची भूमिका ही संविधानानुसार लवचिक आणि त्यामुळे कालमर्यादा ठरवणे हे अयोग्य आहे. राष्ट्रपतींची कारवाई काय असणार? तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कलम 143(1) अंतर्गत 14 कायदेविषयक प्रश्न सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवलेले होते आणि यालाच उत्तर म्हणून सर्वोच्च न्यायालयाने अशा पद्धतीचा हा निर्णय दिलेला आहे. त्यामुळे लक्षात घ्या, आपल्याला परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा पॉलिटी या घटकामध्ये प्रश्न विचारण्यात येऊ शकतो, की विधानसभेमध्ये मंजूर झालेल्या विधेयकांना राज्यपाल किंवा राष्ट्रपती मंजुरी देण्यासाठी आता किती कोणकोणते ऑप्शन्स असतात आणि त्यासाठी काही कालमर्यादा आहे का? तर ते असेल तर कोणती आहे, किती वेळाची आहे? परंतु आता आपल्याला जशा पद्धतीचा निर्णय दिलेला आहे, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला कोणतीही वेळ मर्यादा लागू करता येणार नाही, अशा पद्धतीचं स्टेटमेंट दिलेलं आहे. आणि आपल्याला चुकवण्यासाठी कोणतीही वेळ मर्यादा त्या ठिकाणी देण्यात येऊ शकते. त्यामुळे प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचून हा प्रश्न आपण टॅकल करू शकतो. तसेच 131वी सुधारणा विधेयक संविधानातील 2025 चे आता हे मांडले जाण्याची चर्चा आहे. आता हे कशा रिलेटेड आहे? कारण भारत सरकार सादर करण्याच्या तयारीत आहे. ज्यामध्ये चंदीगड केंद्रशासित प्रदेशाला संविधानाच्या कलम 240 अंतर्गत आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आता 131वे जे काही कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल आहे, हे काय आहे? तर हे चंदीगड जो काही केंद्रशासित प्रदेश आहे, युनियन टेरिटरी, याला कलम 240 अंतर्गत आणण्याचा प्रयत्न आहे. आता कलम 240 काय आहे? तर कलम 240 भारताच्या राष्ट्रपतींना काही केंद्रशासित प्रदेशांच्या शांतता, प्रगती आणि सुशासनासाठी नियम बनवण्याचा अधिकार देते. त्यामुळे आपल्याला लक्षात असणं पाहिजे, की कलम 240 अंतर्गत आता कोणकोणत्या गोष्टी यामध्ये आहेत आणि 131वे घटना दुरुस्ती विधेयक अ, चं बिल जे आहे ते कोणतं आहे? कारण विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटी या घटकामध्ये आपल्याला कोणतीही घटना दुरुस्ती झाली, की त्यावर 100% प्रश्न विचारण्यात येऊ शकतो आणि कोणती घटना दुरुस्ती झाली आणि कोणत्या कलमामध्ये झाली, अशा पद्धतीचा देखील प्रश्न विचारण्यात येत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या राजकीय घडामोडी. आता आपण आजच्या जागतिक घडामोडीला सुरुवात करूया.
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमध्ये भारताची आता निवड करण्यात आलेली आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद म्हणजेच UNHRC 3 वर्षांच्या कालावधीसाठी म्हणजे 2028 पर्यंत ही निवड आहे. बिनविरोध भारताची निवड झालेली आहे आणि या परिषदेवर भारताचा हा 7वा कार्यकाळ आहे. भारताची सदस्यता 1 जानेवारी 2026 पासून सुरू होणार आहे आणि या आपल्या निवडणुकीमध्ये 188 पैकी 177 मते भारताला मिळालेली आहेत. UNHRC एकूण सदस्य संख्या आहे 47 सदस्य राष्ट्र. उरुग्वे हा देश आता इच्छा मरणाला कायदेशीर मान्यता देणारा पहिला देश ठरलेला आहे. लक्षात घ्या, इच्छा मरणाला कायदेशीर मान्यता देणारा लॅटिन अमेरिकेतील पहिला देश आहे. म्हणजे संपूर्ण जगभरातील नाही, तर लॅटिन अमेरिका म्हणजे जे काय आपण त्याला दक्षिण अमेरिका म्हणू शकतो. तर दक्षिण अमेरिकेतील पहिला देश कोणता ठरलेला आहे? तर उरुग्वे. उरुग्वे संसदेनं डिग्निफाईड डेथ हे विधेयक मंजूर करून इच्छामरण कायदेशीर केलेलं आहे. धार्मिक प्रभाव असलेल्या लॅटिन अमेरिकेमध्ये हा कायदा मंजूर होणं ही ऐतिहासिक आणि प्रगतिशील पायरी मानली जात आहे. पुन्हा एकदा सांगतो, उरुग्वे हा संपूर्ण जगभरातील नाही, तर लॅटिन अमेरिकेतील पहिला देश ठरलेला आहे, ज्याने इच्छामरण म्हणजे इथ्नोशिया ज्याला इंग्लिशमध्ये म्हटले जाते, याला कायदेशीर मान्यता दिलेली आहे. इजिप्तमध्ये जगातील सर्वात भव्य वस्तुसंग्रहालयाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आलेले आहे. कैरोजवळ गिझा पिरामिडच्या परिसरामध्ये हे असे ग्रँड इजिप्शियन म्युझियमचे भव्य उद्घाटन झालेले आहे. तब्बल 2 दशके सुरू असलेल्या या प्रकल्पामध्ये प्राचीन इजिप्तच्या जीवनाचा मागोवा घेणाऱ्या 50,000 हून अधिक कलाकृती प्रदर्शित केल्या गेलेल्या आहेत. मालदीवमध्ये एका जनरेशनसाठी सिगारेट बंदी लागू केलेली आहे आणि हा या महिन्यातील अतिशय चर्चेत असलेला हा मुद्दा आहे. मालदीवचा हा ऐतिहासिक निर्णय आहे. 2007 नंतर जन्मलेल्यांसाठी सिगारेट ही कायमची बंदी मालदीवने घातलेली आहे. आरोग्यदायी भविष्यासाठी मालदीवने घेतलेला हा क्रांतिकारक निर्णय आहे. 1 जानेवारी 2007 नंतर जन्मलेले कोणतेही नागरिक आता आयुष्यभर सिगारेट खरेदी, वापर किंवा विक्री करू शकणार नाहीत. या कायद्याचा उद्देश हा तरुण पिढीला निकोटीनच्या पासून दूर ठेवणे आणि स्मोक फ्री जनरेशन घडविणे हा आहे. या निर्णयामुळे मालदीव हा जगातील पहिला देश ठरलेला आहे, ज्याने पुढील पिढीसाठी सिगारेट पूर्णतः बंद केलेली आहे. भारतीय वंशाचे जोहरान ममदानी हे आता न्यूयॉर्कच्या महापौरपदी निवड झालेली आहे. भारतीय वंशाचे जोहरान ममदानी आता यांनी न्यूयॉर्क महापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळवलेला आहे आणि ही देखील या महिन्यातील अतिशय महत्त्वाची आणि चर्चेत असलेली घटना आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असलेल्या ममदानींनी 50% पेक्षा जास्त मते मिळवून ते न्यूयॉर्कच्या इतिहासातील 100 वर्षातील सर्वात तरुण आणि पहिले मुस्लिम महापौर ठरलेले आहेत. लक्षात घ्या, जोहरान ममदानी हे भारतीय वंशाचे आहेत. त्यामुळे भारताच्या अनुषंगाने देखील ही महत्त्वाची बाब आहे आणि आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने देखील या पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. तसेच गजाला हाशमी या देखील व्हर्जिनियाच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदी आता नियुक्त झालेले आहेत. अमेरिकेतील व्हर्जिनियाच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदी भारतीय वंशाच्या गजाला हाशमी यांची निवड झालेली आहे. अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्याचे उपराज्यपाल म्हणून त्यांची निवड झालेली आहे. त्यांचा पक्ष आहे डेमोक्रॅटिक पार्टी. त्यांचा जन्म 1964 मध्ये हैदराबाद या ठिकाणी झाला. त्यांची निवड ही व्हर्जिनिया राज्यातील आहे. त्या प्रथम भारतीय मुळाची महिला आहेत, ज्यांची अशा पद्धतीची निवड झाली आहे. तसेच त्या प्रथम मुस्लिम महिला आहेत आणि पहिले दक्षिण आशियाई अमेरिकन महिला म्हणून त्यांची नेमणूक देखील झालेली आहे. शेखा नासेर अल नोवेस या UN टुरिझमच्या महासचिवपदी आता नियुक्त झालेल्या आहेत. तर लक्षात घ्या, शेखा नासेर अल नोवेस UN टुरिझम महासचिवपदी निवड. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या फार काय आपल्याला विचारण्यात येणार नाहीत. आपल्याला फक्त वन लाईनर स्टेटमेंट म्हणून विचारण्यात येऊ शकतो की UN टुरिझम महासचिव कोण झालेले आहेत? तर शेखा नासेर अल नोवेस. डॉक्टर मविगुल एनचेंबा हे टांझानियाच्या नवीन पंतप्रधानपदी आता नियुक्त झालेले आहेत. लक्षात घ्या, डॉक्टर मविगुल एनचेंबा टांझानियाचे नवीन पंतप्रधान. ते टांझानियाचे 12वे पंतप्रधान आहेत. यापूर्वी ते अर्थमंत्री होते आणि त्यांच्या पक्षाचं नाव आपण थोडक्यात वाचून घेऊया. तर ते जे काही CCM आहे, ही जी पार्टी आहे, आपण स्क्रीनवर पाहतच आहात. चम्माचा मापिंजुजी हे त्यांच्या पक्षाचे नाव आहे. थोडेसे अवघड नाव आहे. आपल्याला परीक्षेमध्ये असेच रँडम प्रश्न विचारण्यात वेळोवेळी आलेले आहेत. त्यामुळे आपल्याला फक्त वन लाईनर म्हणून लक्षात ठेवा. डॉक्टर मविगुल एनचेंबा टांझानियाचे नवीन पंतप्रधान. बांगलादेशमध्ये राजकीय घडामोड या महिन्यामध्ये पाहण्यास येत आहे, की शेख हसीनाचे जे प्रकरण आहे, त्यामध्ये आपल्याला कोणत्या पद्धतीचा अँगल भारत सरकारमार्फत ठेवण्यात यावा, अशा पद्धतीचा प्रश्न आता विचारण्यात येत आहे. बांगलादेशच्या फरार माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर मानवता विरोधी गुन्ह्याचे गंभीर आरोप सिद्ध झाल्याचे घोषित करण्यात आलेले असून, आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण म्हणजे इंटरनॅशनल क्राईम्स ट्रिब्युनल यांनी
त्यांना फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. आता हे जे इंटरनॅशनल क्राईम्स ट्रिब्युनल आहे, हे बांगलादेशमध्येच आहे आणि हे दुसऱ्या कारणासाठी त्या ठिकाणी स्थापन केलेले होते. परंतु त्यानंतर बांगलादेशच्या इतर कोणत्याही घडामोडीसाठी देखील ते अशा पद्धतीची ट्रीटमेंट देत असते. त्यामुळे इंटरनॅशनल क्राईम्स ट्रिब्युनल यांनी बांगलादेशच्या फरार माजी पंतप्रधान शेख हसीना आता यांना अ, आरोपी म्हणून सिद्ध केलेले आहे. त्यांच्यावरचे प्रमुख आरोपी आहेत मानवताविरोधी कृत्य, गुन्हेगारी कट रचणे आणि हत्यांचे कट कारस्थान. या प्रक्रियेत मात्र त्यांना स्वतःची बाजू मांडण्याची संधी मिळालेली नाही, असा गंभीर प्रश्नही उपस्थित होत आहे. आणि आता माहीतच आहे आपल्याला, की बांगलादेशमध्ये कशा पद्धतीचं सरकार आहे, जे की कोणत्याही कोणत्याही बाबी आपल्याला समजून घेत नाहीये आणि अतिशय अराजकतेचं वातावरण हे बांगलादेशमध्ये दिसून येत आहे. भारताला या महिन्यामध्ये एक मोठा सामरिक धक्का देखील बसलेला आहे. अयानी हवाई तळ हा आता भारताच्या हातातून गेलेला आहे. ताजिकिस्तानातील अयानी हवाई तळ हा भारताला 23 वर्षांनी माघार घ्यावी लागलेली आहे. या कराराची मुदत वाढवण्यास ताजिकिस्तानने नकार दिलेला आहे आणि हा तळ आता रशियाच्या ताब्यात गेलेला आहे. 2002 पासून भारताच्या ताब्यात असलेला परदेशातील हा एकमेव लष्करी तळ होता, जो की भारताने गमावलेला आहे. चीन आणि रशियाच्या दबावामुळे ताजिकिस्तानने करारवाढ नाकारले आहे. त्यामुळे लक्षात घ्या, ऐनी हवाई तळ हे ताजिकिस्तान या देशातील आहे आणि या ठिकाणाहून आता भारताला माघार घ्यावी लागलेली आहे. G20 परिषद 2025 ही या महिन्यामध्ये पार पडलेली सर्वात महत्त्वाची परिषद आहे. ही परिषद साऊथ आफ्रिका या ठिकाणी पार पडलेली आहे. आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 दिवसांच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात जोहान्सबर्ग येथे अ, G20 शिखर परिषदेला त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. लक्षात घ्या, साऊथ आफ्रिकेमधील जोहान्सबर्ग या ठिकाणी ही परिषद पार पडलेली आहे. वसुदैव कुटुंबकम म्हणजेच एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य या दूरदृष्टीवर भारताची ठाम भूमिका ते मांडलेली आहे त्यांनी. आफ्रिका खंडामध्ये प्रथमच G20 परिषद होत असल्याने हा शिखर उत्सव विशेष ठरलेला आहे. या अगोदरच्या कोणत्या परिषद आहेत? तर 2023 मध्ये भारतामध्ये G20 परिषद झाली होती. 2024 मध्ये ब्राझीलमध्ये G20 परिषद झालेली होती. तर 2025 मध्ये साऊथ आफ्रिका या देशामध्ये G20 परिषद झालेली होती. 2023 मध्ये जी भारतामध्ये झालेली परिषद होती, यामध्ये आफ्रिकन युनियनला G20चे सदस्यत्व मिळालेले होते आणि ते महत्त्वाची गोष्ट होती. आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. इप्सा बैठकीमध्ये मोदींचा दमदार संदेश दिलेला आहे. जोहान्सबर्गमध्ये G20 दरम्यान इप्सा बैठकीमध्ये झालेल्या नरेंद्र मोदी यांनी जागतिक बदलांसाठी UNSCची सुधारणा तातडीची असल्याची ठामपणे मांडलेली आहे. इप्सा काय आहे? तर इंडिया, ब्राझील आणि साऊथ आफ्रिका म्हणजे ब्राझीलचे लुला डे सिल्वा आणि दक्षिण आफ्रिकेचे रामाफोसा यांच्या उपस्थितीत मोदींनी हा संदेश अधोरेखित केलेला आहे. तर लक्षात घ्या, इप्सा म्हणजे काय? इंडिया, ब्राझील, साऊथ आफ्रिका डायलॉग फोरम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे नुकतेच अनावरण करण्यात आलेले आहे. हे अनावरण युनेस्कोच्या पॅरिसमधील मुख्यालयामध्ये युनेस्कोचे महासंचालक खालिद एल एनाय यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या जागतिक घडामोडी होत्या. आता आपण आर्थिक घडामोडीकडे वळूया. आता या महिन्यामध्ये एक महत्त्वाचा म्हणजे 8वा वेतन आयोगाबद्दल चर्चा खूप सुरू होती. या 8वा वेतन आयोगाबद्दल आपण जाणून घेऊया. 8वा वेतन आयोग हा 2025 मध्ये मांडलेला आहे. याचे 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष आहेत न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई, ज्या माजी न्यायाधीश आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या. आणि इतर सदस्य कोण आहेत 8व्या वेतन आयोगामध्ये? तर 8व्या वेतन आयोगाचे इतर सदस्य आहेत प्रोफेसर पुलक घोष, जे प्राध्यापक आहेत IIM बेंगलोर या ठिकाणी, जे की पार्ट टाईम सदस्य असणार आहेत 8व्या वेतन आयोगाचे. तर या 8व्या वेतन आयोगाचे सचिव, सदस्य सचिव असणार आहेत पंकज जैन, जे पेट्रोलियम मंत्रालयाचे सध्याचे सचिव आहेत. त्यामुळे लक्षात घ्या, 8वा वेतन आयोग, न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई आणि इतर सदस्य आहेत पुलक घोष, पंकज जैन. आता महाराष्ट्राचा जो वित्त आयोग आहे त्याबद्दल माहिती पाहू. 5वा महाराष्ट्र वित्त आयोगाला शिफारसींना मुदतवाढ दिलेली आहे. आता ही जी मुदतवाढ आहे ही 31 मार्च 2026 पर्यंत आहे. 5वा महाराष्ट्र वित्त आयोग काय आहे? तर 28 मार्च 2018 रोजी या 5व्या महाराष्ट्र वित्त आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती. या 5व्या महाराष्ट्र वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत विश्वनाथ गिरिराज. त्यांचा मूळ कार्यकाल आहे 1 एप्रिल 2019 पासून पुढील 5 वर्षांसाठी. परंतु याला आता काही कारणांनी आता मुदतवाढ भेटलेली आहे. आणि 6वा महाराष्ट्र वित्त आयोग आता स्थापन देखील केलेला आहे. तर याची स्थापना जी आहे ती 27 मार्च 2025 मध्ये झालेली होती. याची प्रारंभीची मुदत होती 31 डिसेंबर 2025. याचे जे 6व्या महाराष्ट्र वित्त आयोगाचे मूळ अध्यक्ष होते मुकेश खुल्लर, यांचे अकाली निधन झाले होते. त्यामुळे त्याच्या ठिकाणी नवीन अध्यक्ष आता झालेले आहेत डॉक्टर नितीन करेल. आता पुढील 5 वर्षांसाठी हा अहवाल आता 6वा महाराष्ट्र वित्त आयोगाचा आता हा सादर होणार आहे.
6वा वित्त आयोगाचा अहवाल 2026 पासून लागू होणार आहे. तोपर्यंत 5व्या आयोगाच्या शिफारसी 31 मार्च 2026 पर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. आता महाराष्ट्र वित्त आयोगाबद्दल थोडक्यात माहिती पाहू. महाराष्ट्र वित्त आयोग काय आहे? तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 आय आणि 243 वाय यामध्ये प्रत्येक राज्याने दर 5 वर्षांनी राज्य वित्त आयोग स्थापन करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रामध्ये 1994 मध्ये महाराष्ट्र वित्त आयोग अधिनियम 1994 संमत करण्यात आला होता आणि यानुसारच 1994 मध्ये पहिल्या महाराष्ट्र वित्त आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती. आता या महाराष्ट्र वित्त आयोगाचे कार्य काय आहे? तर पंचायती राज संस्था, नगर प्रशासन यांना निधी वाटप, महसूल स्रोत, कर सुधारणा, आर्थिक सक्षमीकरण याबाबत शिफारशी करणे, तसेच प्रत्येक आयोगाला अहवाल मिळाल्यानंतर वित्त विभाग स्पष्टीकरणात्मक ज्ञापन विधिमंडळासमोर सादर करणे हे आहे. आता या ठिकाणी टेबल दिलेला आहे. महाराष्ट्र वित्त आयोगाचे म्हणजे पहिल्यापासून 6वा पर्यंत जो काही महाराष्ट्र वित्त आयोग आहे, त्यांची वर्ष, त्यांचे अध्यक्ष आणि त्यामध्ये असलेले सदस्य. तर हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर लक्षात घ्या. आता या ठिकाणी 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष या ठिकाणी थोडेसे चेंज झालेले आहेत. या ठिकाणी थोडीशी प्रिंट मिस्टेक आहे, की अध्यक्ष 6व्या महाराष्ट्र वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत नितीन करीर आणि सदस्य आहेत. बाकीचे इतर सदस्य आपल्याला आहेत, जे आपण नंतर पाहणारच आहोत, की आता कोणत्या पद्धतीचे आहेत. परंतु या ठिकाणी लक्षात घ्या 6व्या महाराष्ट्र वित्त आयोगाचे मुकेश खिल्लार यांचे अकाली निधन झाले होते आणि त्यांच्या जागी आता डॉक्टर नितीन करीर आता यांची नेमणूक झालेली आहे. 6वा महाराष्ट्र वित्त आयोग 27 मार्च 2025 रोजी स्थापन झालेला आहे. गुवाहाटीमध्ये भारतातील पहिल्या नदी टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. अशा पद्धतीचा वन लाइनर देखील प्रश्न आपल्याला विचारण्यात येऊ शकतो. कोणत्या ठिकाणी भारतातील पहिल्या नदी टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आलेले आहे? तर गुवाहाटी या ठिकाणी भारतातील पहिल्या नदी टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. आता ही जी नदी टर्मिनल नदी कोणती आहे? तर ब्रह्मपुत्रा नदी ही आहे आणि याचे उद्घाटन हे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेले आहे आणि गुवाहाटी, आसाम या ठिकाणी हे आहे. रियाद मेट्रो आता ही जगातील सर्वात लांब ड्रायव्हरलेस नेटवर्कची मेट्रो ठरलेली आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने देखील याला मान्यता दिलेली आहे. रियाद ही सौदी अरेबियाची राजधानी आहे. त्यामुळे लक्षात घ्या रियाद मेट्रो जगातील सर्वात लांब ड्रायव्हरलेस नेटवर्क. या महिन्यातली अतिशय महत्त्वाची अशी बातमी म्हणजे भारताचा दुसऱ्या तिमाहीतील जी-डी-पी दर हा 8.2% इतका राहिलेला आहे. म्हणजे लक्षात घ्या 2025च्या क्वार्टर 2 मध्ये भारताची वास्तविक म्हणजे रिअल जी-डी-पी ही 8.2% झालेली आहे, जी अतिशय चांगली अशी कामगिरी मानली जात आहे. कारण मागच्या वर्षी याच दुसऱ्या क्वार्टरमध्ये 5.6% इतका जी-डी-पी ग्रोथ रेट होता आणि यावर्षी हा 8.2% आहे. आणि यावर्षीच्या पहिल्या क्वार्टरमध्ये 7.8% होता, तो वाढून आता 8.2% झालेला आहे. आणि यासाठी अतिशय वेगवेगळी कारणे सांगण्यात येत आहेत, की उत्पादन क्षेत्रामध्ये, बांधकाम क्षेत्रामध्ये, सेवा क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे. तसेच घरगुती खपत देखील वाढलेली आहे. त्यामुळे एकंदरीतच ही जी-डी-पीची जी ग्रोथ रेट आहे, ही भारतासाठी एक सकारात्मक संदेश आता घेऊन आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आर्थिक घडामोडी. तर आता आपण सामाजिक घडामोडीकडे वळूया. केरळ हे अत्यंत गरिबी निर्मूलन करणारे पहिले राज्य ठरलेले आहे. तर लक्षात घ्या एक्स्ट्रीम पॉवर्टी रिमूव्हल करणारे केरळ हे भारतातील पहिले राज्य आहे. लक्षात घ्या फक्त पॉवर्टी नाही तर एक्स्ट्रीम पॉवर्टी म्हणजे अत्यंत गरिबी निर्मूलन करणारे पहिले राज्य आहे केरळ. येरवडा कारागृहामध्ये महिला कैद्यांसाठी रेडिओ तरंग नावाचा एक नवीन उपक्रम आता सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे आपल्याला परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो, की रेडिओ तरंग हे काय आहे? तर रेडिओ तरंग हे काय आहे? तर येरवडा कारागृहामध्ये महिला कैद्यांसाठी आता रेडिओ तरंग हा विशेष कक्ष सुरू करण्यात आलेला आहे आणि या रेडिओ तरंग मार्फत त्यांचा उद्देश काय आहे? तर कारागृहातील महिलांना बाह्य जगाशी जोडणे, मानसिक स्वास्थ्य वाढवणे आणि पुनर्वसनासाठी प्रेरणा देणे. ट्रायबल जिनोम सिक्वेन्सिंग प्रोजेक्ट. आता ट्रायबल जिनोम सिक्वेन्सिंग प्रोजेक्ट हे सुरू करणारे गुजरात हे देशातील पहिले राज्य बनलेले आहे. त्यामुळे लक्षात घ्या गुजरात या राज्यामध्ये ट्रायबल जिनोम सिक्वेन्सिंग प्रोजेक्ट हा आता सुरू करण्यात आलेला आहे आणि हे देशातील पहिले राज्य बनलेले आहे. याचा उद्देश काय आहे? तर आदिवासी समुदायांमध्ये आढळणारे आजार समजून घेणे आणि चांगले उपचार त्यांना प्रदान करणे. बालोद हा देशातील पहिला बालविवाहमुक्त जिल्हा ठरलेला आहे. लक्षात घ्या. पुन्हा एकदा वन लाइनर म्हणून आपल्याला विचारण्यात येऊ शकतो, की बालोद ही देशातील पहिला बालविवाहमुक्त जिल्हा ठरलेला आहे. बालोद हा छत्तीसगड या राज्यातील जिल्हा आहे आणि छत्तीसगड राज्याने याची घोषणा केलेली आहे. तुंगबुंग आणि पोमटोंग पुलीत या वाद्यांसाठी जी-आय टॅग मिळालेला आहे. हे दोन्ही वाद्य सिक्कीम या राज्यातील आहेत. सिक्कीमचे हे 2 पारंपरिक वाद्य आहेत. तुंगबुंग म्हणजे मऊ लाकूड आणि चर्मपत्रापासून बनवलेले 3 तारांचे हे वाद्य आहे.
तर पुमटोंग पुलेत ही 4 छिद्रे असलेली बांबूची बासरी आहे, जी विशेषतः नैसर्गिक निसर्गाच्या आवाजाची प्रतिकृती बनवण्यासाठी वापरली जाते. तर लक्षात घ्या, सिक्कीमचे हे 2 वाद्य आहेत, तुंगबुक आणि पुमटोंग पुलीत आणि या दोघांनाही आता जी-आय टॅग भेटलेला आहे. जी-आय टॅग काय आहे? तर भारतामध्ये 15 सप्टेंबर 2003 रोजी जी-आय टॅग लागू झाला. 10 वर्षासाठी हा जी-आय टॅग लागू असतो आणि याचे मुख्यालय आहे चेन्नई, तामिळनाडू या ठिकाणी. अरुणाचल प्रदेशातील दाओ या एक प्रकारचे हे शस्त्र आहे दाओ. या दाओ शस्त्राला आता जी-आय टॅग मिळालेला आहे. दाओ हा अरुणाचल प्रदेशातील विविध आदिवासी समुदायांसाठी जसे नाईशी, वांचो आदी एक पारंपरिक हाताने तयार केलेले हे एक ब्लेड आहे आणि म्हणजे ब्लेडसारखे एक हत्यार आहे आणि या अरुणाचल प्रदेशातील दाओला आता जी-आय टॅग भेटलेला आहे. अरुणाचल प्रदेशचा हा 20वा जी-आय टॅग आहे. लखनौ या शहराला पाककला श्रेणीमध्ये मानांकन भेटलेले आहे. लखनौची समृद्ध अवधी खाद्यसंस्कृती, दमपख परंपरा, नवाबी स्वाद आणि स्थानिक पाककृतींचा वारसा यांना जागतिक मान्यता मिळालेली असून युनेस्कोने लखनौचा समावेश आता क्रिएटिव्ह सिटी नेटवर्क म्हणजेच गॅस्ट्रॉनॉमी यामध्ये केलेला आहे. हैदराबाद नंतर पाकशास्त्र वर्गवारीमध्ये हे भारताचे आता दुसरे शहर ठरलेले आहे. त्यामुळे लक्षात घ्या, पाककला श्रेणीमध्ये भारतातील दुसरे शहर कोणते आहे? लखनौ. पहिले कोणते आहे? हैदराबाद. आणि हे पाककला श्रेणी म्हणजेच याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं गॅस्ट्रोनॉमी. 4 श्रमसंहितांना नुकतीच आता अंमलबजावणी ची घोषणा भारत सरकारने केलेली आहे. हे 4 प्रमुख संहिता काय आहेत? तर वेतन संहिता 2019, औद्योगिक संबंध संहिता 2020, सामाजिक सुरक्षा संहिता 2020 आणि कामाच्या परिस्थिती संहिता 2020 या चारही संहितामुळे विद्यमान 29 कामगार कायद्यांचे एकत्रीकरण झालेले आहे. यामुळे कामगार कायद्यामध्ये मोठी सुधारणा होणार आहे असे सांगण्यात येत आहे. केंद्र सरकारने 5 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर या 4 श्रमसंहितांना अधिसूचित करून देशभरात तात्काळ अंमलबजावणी सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या सामाजिक घडामोडी. तर आता आपण आपल्या महाराष्ट्राच्या चालू घडामोडींना सुरुवात करूया. महाराष्ट्रात कुष्ठरोग नोटिफायल डिसीज म्हणून आता घोषित झालेला आहे. तर लक्षात घ्या, सरळ सरळ वन लाइनर क्वेश्चन आपल्याला विचारण्यात येऊ शकतो, की महाराष्ट्रात कुठला आजार हा नोटिफायबल डिसीज म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. तर कुष्ठरोग हा आजार नोटिफायबल डिसीज म्हणून आता घोषित करण्यात आलेला आहे. स्टारलिंक सोबत महाराष्ट्र सरकारने आता करार केलेला आहे आणि अशा पद्धतीचे स्टारलिंक सोबत करार करणारे महाराष्ट्र हे आता पहिलेच राज्य ठरलेले आहे. स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड. स्टारलिंक ही एलॉन मस्क यांची कंपनी आहे. स्टारलिंक हा एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सचा उपग्रहाचा इंटरनेट प्रकल्प आहे आणि स्टारलिंकच्या उपाध्यक्ष आहेत लॉरेन ड्रेयर यांनी या करारावर सही केलेली आहे. याद्वारे आता ग्रामीण आणि दुर्गम भागामध्ये सॅटेलाइट इंटरनेट सुविधा पोहोचवण्यासाठी आता उपयोग होणार आहे. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रवीण दरेकर यांची निवड झालेली आहे. सरळ सरळ वन लाईनर आहे. आपण आता पटकन पाहणार आहोत. एम-सी-एच्या अध्यक्षपदी, एम-सी-ए म्हणजे काय? मुंबई क्रिकेट असोसिएशन याच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची निवड झालेली आहे. लंडनचे जे इंडिया हाऊस आहे, हे आता महाराष्ट्र सरकार ताब्यात घेणार आहे. तर लक्षात घ्या, इंडिया हाऊस इतिहासामध्ये अतिशय चर्चेमध्ये असलेली ही घटना आहे. तर इंडिया हाऊस हे नेमकं काय आहे? तर 1905 मध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांनी स्थापन केलेले लंडनमधील एक ऐतिहासिक ठिकाण आहे आणि या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी वास्तव्यास राहून अभिनव भारतचे कार्य पुढे नेलेले होते. त्यामुळे स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर यांनी वास्तव्य केले असल्यामुळे त्यांच्या क्रांतिकारी विचारांची चळवळ या ठिकाणी त्यांनी उभी केली होती आणि यामुळेच हे आता भवन म्हणजे हे जे इंडिया हाऊस आहे, हे आता महाराष्ट्र सरकार ताब्यात घेणार आहे. बंजारा समाजासाठी वनाटी या संस्थेची स्थापना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आता मान्यता दिलेली आहे. तर लक्षात घ्या, बंजारा समाजासाठी वनाटी ज्या पद्धतीने बार्टी आहे, ज्या पद्धतीने महाज्योती आहे किंवा इतर मराठा समुदायासाठी वेगवेगळ्या संघटना स्थापन केलेल्या आहेत. तशाच पद्धतीने बंजारा समाजासाठी आता वनारटी या संस्थेची स्थापना करण्यास आता महाराष्ट्र सरकारने मान्यता दिलेली आहे. महाविस्तार एआय आता हे एक पद्धतीचे ॲप आहे. हे एक स्मार्ट डिजिटल साथी आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने विकसित केलेले हे एक ॲप आहे आणि हे शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ट आणि आधुनिक मराठीत उपलब्ध असलेले डिजिटल सहाय्यक आहे. याद्वारे शेतीविषयी वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे हवामानाचा अंदाज असेल किंवा कोणत्या पिकाचं कोणत्या आजाराबद्दल माहिती असेल, तर हे सर्व या एका ॲपवर आपल्याला मिळते. महाराष्ट्र कृषी विभागाने आता नवीन बोधचिन्ह आणि घोषवाक्य सादर केलेले आहे. महाराष्ट्र सरकारचे आता महाराष्ट्र कृषी विभागाचे आता नवीन घोषवाक्य असणार आहे. शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी. सुमारे 38 वर्षांनी कृषी विभागाने हे त्यांचे बोधचिन्ह आणि घोषवाक्य बदललेले आहे. बाजूच्या चित्रामध्ये तुम्ही
तशा पद्धतीचा लोगो त्यांचा पाहू शकता. तर मित्रांनो, या होत्या महाराष्ट्राच्या घडामोडी. तर आता पर्यावरणाच्या घडामोडी आपण सुरू करूयात. जंगलातील कार्बन साठवणुकीमध्ये भारत हा 4थ्या क्रमांकावर आहे. संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेने म्हणजे FAO यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार ही माहिती समोर आलेली आहे. तर जंगलातील कार्बन साठवणुकीमध्ये भारत 4था क्रमांक. चेन्नई हे शहर पूर पूर्वसूचना प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले शहर बनलेले आहे. म्हणजेच रिअल टाइम पूर अंदाज प्रणाली म्हणजेच पूर पूर्वसूचना प्रणाली हे सुरू करणारे भारतातील पहिले शहर कोणते आहे? तर चेन्नई. चक्रीवादळ मंथा हे या महिन्यातील अतिशय महत्त्वाचे चक्रीवादळ आहे. याचा उगम हा बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला आहे आणि हे एक सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉर्म आहे. मंथा हे नाव थायलंड या देशाने दिलेले आहे. याचा अर्थ होतो थाई भाषेतील एक सुंदर फूल. 28 ऑक्टोबर 2025 रोजी आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणम आणि काकीनाडा या ठिकाणी हे चक्रीवादळ आलेले आहे. याचा वेग आहे 90 ते 110 किलोमीटर प्रति तास. प्रभावित राज्य आहेत आंध्र प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड. गोगाबिल तलाव हे आता भारताचे 94वे रामसर स्थळ झालेले आहे. अतिशय महत्त्वाची घटना आहे. पर्यावरण या घटकामध्ये आपल्याला रामसर स्थळाविषयी वेळोवेळी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर बिहारमधील गोगाबिल तलाव हे भारताचे आता 94वे रामसर स्थळ झालेले आहे. बिहारमध्ये आता 6 रामसर स्थळे झालेली आहेत. भारतातील एकूण 94 रामसर स्थळे आहेत. ज्यामुळे भारतात एकूण 13,60,805 हेक्टर क्षेत्र हे व्यापत आहे. तर लक्षात घ्या, गोगावरील तलाव बिहारमधील आहे. 94वे रामसर स्थळ झालेले आहे. मागील 11 वर्षामध्ये 94 रामसर स्थळे झालेली आहेत. जगामध्ये भारताचा हा 3रा क्रमांक आहे. तामिळनाडूमध्ये सर्वाधिक 20 रामसर स्थळ आहेत. जागतिक पाणथळ दिन हा 2 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. कारण काय? कारण रामसर करार 2 फेब्रुवारी 1971 रोजी संमत झालेला होता आणि यामुळे 2 फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ दिन म्हणून साजरा केला जातो. रामसरचे मुख्यालय आहे ग्लँड, स्वित्झर्लंड या ठिकाणी. भारतातील पहिले रामसर स्थळ कोणते होते? तर चिल्का सरोवर जे ओडिशामध्ये आहे आणि केवलादेवी जे राजस्थानमध्ये आहे. क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे आहे सुंदरबन पाणथळ आणि क्षेत्रफळानुसार सर्वात छोटे आहे रेणुका तलाव. ढगांच्या अभ्यासासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स हे आता पुण्यामधील अ, भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थे म्हणजे IITM या ठिकाणी आता स्थापन करण्यात आलेले आहे. तर मिशन मौसम या योजनेअंतर्गत हे स्थापन केलेले आहे. तर लक्षात घ्या, ढगांच्या अभ्यासासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स IITM पुणे या ठिकाणी आता स्थापन केलेले आहे. प्रोजेक्ट चित्ता हा पुन्हा एकदा चर्चेमध्ये आहे. कारण बोत्सवाना या देशामधून 8 चित्त्यांची आणखी एक तुकडी आता भारतामध्ये येणार आहे. प्रोजेक्ट चित्ता हा जगातील पहिला आंतरखंडीय मोठा मांसाहारी प्राणी स्थानांतरण कार्यक्रम आहे. तर लक्षात घ्या, प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत बोत्सवाना या देशातून आता नवीन चित्ते येणार आहेत. या अगोदर सर्वप्रथम नामेबियामधून 8 चित्ते आणले होते आणि दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते आणले होते आणि यानंतर आता बोत्सवाना या देशातून 8 चित्ते आणलेले आहेत. आपल्याला सिक्वेन्स विचारण्यात येऊ शकतो. आणि ही सर्व चित्ते कुनो राष्ट्रीय अभयारण्य मध्य प्रदेश या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. COP30 याचं आयोजन ब्राझील या देशामध्ये झालेलं होतं. 30वी संयुक्त राष्ट्राचे हवामान बदल कॉन्फरन्स 2025 ही आता नुकतीच पार पडलेली आहे. COP30चे ठिकाण आहे बेलम शहर, ब्राझील. 10 ते 21 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये COP30 पार पडलेले आहे. बेलम शहर हे अमेझॉन रक्तवाहिनीकडे जाणारे दरवाजे म्हणून ओळखले जाते. COP30चे अध्यक्ष आहेत आंद्रे कोरिया डोलागो. शेवटचे 5 कॉन्फरन्स कोणते आहेत? तर COP29 ही 2024 ची बाकू, अझरबैजान या ठिकाणी झाली होती. COP28 ही UAEमध्ये झालेली होती, दुबई या ठिकाणी. COP27 2022 ची शर्म अल शेख, इजिप्त या ठिकाणी झाली होती. COP26 2021 ची ग्लासगो, युनायटेड किंगडम या ठिकाणी झाली होती आणि COP25 2019 मध्ये माद्रिद, स्पेन या ठिकाणी झालेली होती. तर लक्षात घ्या, हे सर्व सिक्वेन्स आपल्याला जोड्या लावायला विचारण्यात येऊ शकतो. तर COP30 ब्राझील, COP29 बाकू, अझरबैजान, COP28 दुबई, UAE आणि COP27 शर्म अल शेख, इजिप्त. आणि यापुढीलच COP31 ही परिषद आता तुर्कीमध्ये भरणार आहे. हे देखील आता जाहीर झालेले आहे. तुर्कीमधील अंताल्या या शहरामध्ये COP31 ही पार पडणार आहे. 2026 मध्ये ही परिषद पार पडणार आहे. सुरुवातीला ऑस्ट्रेलियाने यावर बोली लावली होती, परंतु तुर्कीसोबत झालेल्या करारानंतर ऑस्ट्रेलियाने माघार घेतली. कांचनगंगा या राष्ट्रीय उद्यानाला IUCN कडून गुड हा दर्जा भेटलेला आहे. तर लक्षात घ्या, कोणत्या राष्ट्रीय उद्यानाला IUCN कडून गुड हा दर्जा भेटलेला आहे? तर लक्षात घ्या, कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान. आणि अशा पद्धतीचा दर्जा मिळवणारे कांचनगंगा हे भारतातील एकमेव उद्यान ठरलेले आहे. आणि यासोबतच दुसरीकडे पश्चिम घाट, सुंदरबन यासारख्या इतर महत्त्वाच्या वारसा स्थळांबाबत मात्र गंभीर चिंता व्यक्त केलेली आहे.
कांचनगंगा हे राष्ट्रीय उद्यान हे सिक्कीममध्ये आहे आणि हिमालयातील ते एक अप्रतिम जैवविविधतेचे केंद्र आहे. मध्य प्रदेशातील पन्ना हिऱ्यांना जी-आय टॅग मिळालेला आहे. तर जी-आय टॅग हा 14 नैसर्गिक वस्तूंच्या श्रेणीमध्ये आहे. त्यामध्ये पन्ना हा भारतातील एकमेव हिरे उत्पादक जिल्हा आहे आणि पन्ना जिल्हा डायमंड सिटी म्हणून देखील ओळखला जातो. तर याच जिल्ह्यातील हिऱ्यांना आता जी-आय टॅग भेटलेला आहे आणि मध्य प्रदेशचा हा 21वा जी-आय उत्पादन आहे. बिबट्यांच्या निर्बीजीकरणाला अखेर मान्यता भेटलेली आहे. देशातील पहिला प्रयोग हा जुन्नर या ठिकाणी होणार आहे. राज्यामध्ये वाढत्या बिबट्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने बिबट्यांच्या निर्बीजीकरणाला हिरवा कंदील दिलेला आहे, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी दिलेले आहे. तर लक्षात घ्या, महाराष्ट्राचे वनमंत्री आहेत गणेश नाईक आणि बिबट्यांच्या निर्बीजीकरणाचा देशातील पहिला प्रयोग हा जुन्नर या ठिकाणी होणार आहे. सरकारने काही नवीन सागरी सीमा देखील निश्चित केलेल्या आहेत. हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर यानुसार भारताची किनारपट्टीची एकूण लांबी आहे 11,098.81 किलोमीटर. यातील महाराष्ट्राची लांबी आहे 877.97 किलोमीटर आणि सर्वाधिक किनारपट्टी लाभलेलं राज्य आहे गुजरात आणि सर्वाधिक किनारपट्टी लाभलेले केंद्रशासित प्रदेश आहे अंदमान आणि निकोबार. याद्वारे एकूण 9 राज्यांना आणि 4 केंद्रशासित प्रदेशांना सागरी सीमा आहे, हे माहिती असणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी जो काही क्रम आहे, तो तुम्ही पाहू पाहू शकता आणि तो तुम्ही वाचून घ्या. हवं तर स्क्रीनशॉट देखील तुम्ही काढू शकता. सरकारने काही नवीन निश्चित केलेले आहेत. यानुसार क्रम तर चेंज झालेला नाही, परंतु आपल्याला सिक्वेन्स माहीत असणं आवश्यक आहे, की राज्यनिहाय कोणता क्रम आहे. गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र मात्र 4थ्या क्रमांकावर आहे. गोल्डन टॅबी हा एक दुर्मिळ वाघ आहे आणि हा आसामच्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात आता नुकताच दिसलेला आहे. त्यामुळे आपल्याला गोल्डन टॅबीबद्दल देखील प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. गोल्डन टॅबी काय आहे? तर हा एक दुर्मिळ वाघ आहे आणि तो अनुवांशिक बदलामुळे त्याच्या रंगात झालेला बदल आहे. तो काही वेगळा कोणता उपप्रजातीचा वाघ नाहीये. तो वाघच आहे, परंतु त्याच्यामध्ये काही अनुवांशिक बदलामुळे रंगामध्ये त्याचा बदल झालेला आहे. आफ्रिकेतून एक व्होल्कॅनिक ॲश ही भारतापर्यंत आलेली आहे आणि हे देखील अतिशय चर्चेमध्ये असलेली घटना आहे. इथिओपियातील हायली गुब्बी हा हजारो वर्षांपूर्वीचा शांत असलेला ज्वालामुखी हा अचानक प्रचंड स्फोट झाला होता आणि यातून जी बाहेर पडलेली जी राख आहे, ही काही किलोमीटर उंच गेली होती आणि यातूनच ही वरील अ, हवेतून ही भारतापर्यंत आलेली आहे आणि यामुळे काय झालेले आहे, जेट स्ट्रीम वाऱ्यामुळे राखेचा जो ढग आहे, तो गुजरात, राजस्थान, दिल्ली, पंजाबपर्यंत पोहोचलेला आहे आणि या सूक्ष्म राखेमध्ये काही काच व खडकांचे कण देखील आहेत. यामुळे विमान इंजिनाला यामुळे आता धोका देखील संभवत आहे. त्यामुळे काही उड्डाणे ही रद्द किंवा काही उड्डाणे ही वळवली गेलेली आहेत. त्यामुळे जमिनीवर मात्र लोकांना काही फार आरोग्य धोका नाहीये. परंतु हवेतील विमानांवर मात्र याचा परिणाम होऊ शकतो. तर लक्षात घ्या, इथिओपिया या देशातील हायली गुब्बी हा 12,000 वर्षांपूर्वीचा हा व्होल्कॅनो होता आणि हा शांत असलेला व्होल्कॅनो अचानक इरप्ट झालेला आहे. भारताकडून जमैका आणि क्युबाला मानवतावादी मदत जाहीर झालेली आहे. 4 नोव्हेंबर 2025 रोजी ही मदत भारताकडून जाहीर झाली. मेलिसा चक्रीवादळ हे या ठिकाणी आलेले होते आणि या चक्रीवादळामुळेच ही मदत भारतातर्फे पाठवण्यात आलेली आहे. जमैका आणि क्युबाला प्रत्येकी 20 टन साहित्य आणि अन्न पाठवण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या पर्यावरणाच्या चालू घडामोडी. तर आपण आता तंत्रज्ञानाच्या चालू घडामोडीला सुरुवात करूया. CMS-03 आता हे अवकाशात झेपावलेले आहे. इस्रोच्या बाहुबली असे याला म्हटले जाते. श्रीहरिकोटा येथून 2 नोव्हेंबर रोजी CMS-03 हे अवकाशात झेपावलेले आहे. 4,410 किलो वजनाच्या CMS-03 उपग्रह आहे. 43.5 मीटर उंच बाहुबली नावाचे हे रॉकेट आहे. हा उपग्रह अवकाशात पोहोचल्यानंतर भारत त्याच्या विस्तृत सागरी प्रदेशामध्ये अखंड आणि जलद आणि सुरळीत दळणवळण सेवा सुरू करणार आहे. बाजूच्या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता इस्रो LVM-3 किंवा याला CMS-03 देखील म्हटलं जातं, जे GSAT-7R या रॉकेटद्वारे प्रक्षेपित केलं गेलेलं आहे आणि आपल्याला याबद्दल सर्व फॅक्ट्स माहीत असणं आवश्यक आहे, कारण कुठेही प्रश्न आपल्याला विचारण्यात येऊ शकतो. तर लक्षात घ्या, 2018 मधील GSAT-11 नंतर भारतातील हे सर्वात जड उपग्रहाचे हे भव्य प्रक्षेपण आहे. याचं वजन आहे 4,410 किलो. यामुळेच या रॉकेटला बाहुबली असे देखील म्हटले जाते. निसार हा उपग्रह एक आहे, तो देखील चर्चेमध्ये आहे. निसार हा उपग्रह आता आपले कार्य सुरू करणार आहे. निसार काय आहे? तर नासा आणि इस्रो सिंथेटिक अॅपरेचर रडार असे याचे पूर्ण नाव आहे. इस्रो आणि नासाचा हा पहिला संयुक्त उपग्रह आहे. याचे प्रक्षेपण 30 जुलै 2025 रोजी झालेले होते आणि याने आता 7 नोव्हेंबर 2025 रोजी आपले कार्य सुरू केलेले आहे. सुधारित भारत नेट योजना ही पंजाब राज्यामध्ये आता सुरू करण्यात आलेली आहे. तर लक्षात घ्या, भारत नेट हा जो प्रकल्प आहे,
हा 25 ऑक्टोबर 2011 रोजी सुरू झालेला प्रकल्प आहे आणि याची जी सुधारित आवृत्ती जी आहे, सुधारित भारत नेट योजना, ही आता पंजाब या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे आणि आता पंजाब हे आता पंजाब बिकम फर्स्ट स्टेट टू इम्प्लिमेंट भारत नेट स्कीम. तर लक्षात घ्या, पंजाब भारत नेट योजना. यू-पी-आय आता लवकरच युरोपामध्ये देखील सुरू करण्यात येणार आहे. यू-पी-आय काय आहे तर युनिफाईड पेमेंट इंटरफेस आपल्याला माहिती आहे. 2016 मध्ये याची सुरुवात झालेली होती आणि आता लवकरच युरोपमध्ये देखील याची सुरुवात होणार आहे. आतापर्यंत एकूण 8 देशांनी यू-पी-आयचा स्वीकार केलेला आहे. हे 8 देश कोणते आहेत तर भूतान, नेपाळ, मॉरिशस, सिंगापूर, श्रीलंका, फ्रान्स, संयुक्त अरब अमिरात, त्रिनिदाद आणि टोबॅगो. यू-पी-आय स्वीकारणारा पहिला देश आहे नेपाळ आणि यू-पी-आय स्वीकारणारा पहिला युरोपियन देश आहे फ्रान्स. यू-पी-आय स्वीकारणारा पहिला आफ्रिकी देश आहे नामिबिया आणि यू-पी-आय स्वीकारणारा पहिला कॅरिबियन देश आहे त्रिनिदाद आणि टोबॅगो प्रजासत्ताक. ई वोटिंगमध्ये बिहारची ऐतिहासिक अशी झेप झालेली आहे. बिहारने प्रथमच मोबाईलद्वारे मतदानाची सुरुवात करून एक नवा अध्याय लिहिला आहे. तर लक्षात घ्या, ई वोटिंग पहिल्यांदा कोणत्या राज्यामध्ये होत आहे तर बिहार बिकम फर्स्ट स्टेट टू अडॉप्ट ई वोटिंग सिस्टम टू अर्बन पोल्स. आता ही ई वोटिंग आहे म्हणजे मोबाईलद्वारे आता मतदान करणं शक्य होणार आहे आणि बिहार या राज्यामध्ये हा पहिला प्रायोगिक प्रकल्प राबवण्यात आलेला आहे. इंडिया पोस्टचे पहिले झेन्सी ऑफिस हे IIT दिल्लीमध्ये स्थापन झालेले आहे. तर लक्षात घ्या, इंडिया पोस्टचे पहिले झेन्सी ऑफिस हे IIT दिल्लीमध्ये. झेन्सी का म्हटलं जातं कारण या ठिकाणी खूप सारे सेल्फी पॉईंट, डिजिटल फर्स्ट क्लास सुविधा अशा पद्धतीचे या ठिकाणी जे जेनझीला अट्रॅक्ट करण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी तयार केलेले आहेत. तर लक्षात घ्या, इंडिया पोस्टचे पहिले झेन्सी ऑफिस IIT दिल्ली या ठिकाणी. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आता तंत्रज्ञानाच्या गोष्टी. आता संरक्षणाच्या गोष्टी किंवा संरक्षणाच्या चालू घडामोडी आपण आता पाहूया. त्रिशूल 2025 हा त्रिसेना युद्ध सराव आहे. जसा आहे त्रिशूल 2025 30 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये राजस्थान आणि गुजरातमधील वाळवंटीय क्षेत्रामध्ये तसेच उत्तर अरबी समुद्रातील समुद्री क्षेत्रामध्ये हा त्रिशूल युद्ध सराव पार पडलेला आहे. यामध्ये भारताचे नेतृत्व भारतीय नौसेनेने केलेले आहे आणि इतर भारतीय सेना म्हणजे दक्षिण कमांड आणि भारतीय हवाई दल यांनी देखील यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. त्यामुळेच याला त्रिसेना युद्ध सराव म्हटले जात आहे. ऑपरेशन अखंड प्रहार जैसलमेर राजस्थान येथे भारतीय लष्कराने अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये घेतलेला हा अत्याधुनिक मल्टी डोमेन वॉरफेअर आहे. भारतीय लष्कराच्या जमीन आकाश तंत्रज्ञान या तिन्ही पातळीवर समन्वित युद्ध कारवाई करण्याची क्षमता तपासणारा हा बहुविभागीय युद्ध सराव आहे. हा सराव सदन कमांड अंतर्गत घेण्यात आलेला आहे. ट्राय सर्व्हिस जसं त्रिशूलचा हा एक महत्वाचा भाग आहे म्हणजे आता जे आपण पाहिलं त्रिशूल याचाच हा एक भाग आहे. ब्रह्मशिरा सराव 2025 हा देखील पुन्हा एकदा त्रिसेवा सराव त्रिशूल अंतर्गतच पार पडलेला आहे आणि हा पुन्हा एकदा गुजरात या ठिकाणीच पार पडलेला आहे. 11 ते 13 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये हा ब्रह्मशिरा सराव पार पडला आहे. सेना, नौदल, हवाई दल, तटरक्षक दल आणि सीमा सुरक्षा दल म्हणजे BSF यांचा नागरी प्रशासनासह यामध्ये सहभाग नोंदवलेला होता. युद्धाभ्यास पूर्वी प्रचंड पहार हा महत्वाचा तिन्ही सेनेचा युद्धाभ्यास आहे. पुन्हा एकदा भारतीय सैन्य, हवाई दल आणि नौदल यांनी संयुक्तपणे हा युद्धाभ्यास आयोजित केलेला आहे. नाव लक्षात घ्या, युद्धाभ्यास पूर्वी प्रचंड प्रहार. 11 ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये भारताच्या पूर्व सीमांवर म्हणजे अरुणाचल प्रदेश या ठिकाणी हा युद्धाभ्यास पार पडलेला आहे. 2023 ला भाला प्रहार आणि 2024 ला पूर्वी प्रहार आणि 2025 ला आता पूर्वी प्रचंड प्रहार हे एकाच सिक्वेन्सचे असे भाग आहेत. मालाबार सराव 2025 उत्तर पॅसिफिक महासागर गुआम जवळ अमेरिकेचे जे गुआम आहे या ठिकाणी मालाबार सराव हा पार पडलेला आहे. 10 नोव्हेंबर 2025 या दिवशी हा सराव पार पडलेला आहे. मलाबार हा सराव भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या क्वाड देशांचा संयुक्त नौदल सराव आहे. 1992 मध्ये भारत, अमेरिका यांचा द्विपक्षीय नौदल सराव म्हणून याची सुरुवात झालेली होती. त्यानंतर 2015 मध्ये जपान आणि 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाने यामध्ये सहभाग नोंदवला. आता हा सराव क्वाडच्या चौकटीत एकत्रित सामुद्रिक सुरक्षेचे प्रतीक बनलेला आहे. मित्रशक्ती युद्धाभ्यास 2025 तर मित्रशक्ती हा युद्धाभ्यास भारत आणि श्रीलंकेमध्ये पार पडलेला आहे. यावर्षी सराव फॉरेन ट्रेनिंग नोड बेळगाव कर्नाटक या ठिकाणी पार पडलेला आहे. 10 ते 23 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये हा युद्धाभ्यास पार पडलेला आहे. एकूण 305 सैनिक यामध्ये सहभागी झाले होते आणि मित्रशक्तीचे आयोजन दरवर्षी होते आणि पहिला जो मित्रशक्ती अभ्यास आहे हा 2012 ला झाला होता. तर लक्षात घ्या, मित्रशक्ती भारत आणि श्रीलंका. गरुड 2025 हा भारत आणि फ्रान्स या दोन देशांमध्ये हवाई सराव पार पडत असतो. यावर्षी हा 16 ते 17 नोव्हेंबर 2025 रोजी पार पडलेला आहे. फ्रान्स या ठिकाणीच हा पार पडलेला आहे. भारत आणि फ्रान्समधील इतर सराव कोणते आहेत तर हवाई सराव आत्ताच पाहिला गरुड, नौदलासाठी आहे वरुण आणि सैन्यासाठी आहे शक्ती.
अजय वॉरियर 2025 संयुक्त लष्करी अभ्यास हा पुन्हा एकदा भारत आणि ब्रिटन या 2 देशांदरम्यानचा हा सराव आहे. हा बिकानेर, राजस्थान या ठिकाणी पार पडलेला आहे. या ठिकाणी एकूण 240 सैनिक भाग घेतलेले होते. पुन्हा एकदा सांगतो, भारत आणि ब्रिटन या 2 देशांदरम्यान होणारा हा संयुक्त लष्करी अभ्यास आहे. नाव आहे अजेय वॉरियर 25. ऑसी इंडेक्स 2025 हा आहे नौदल युद्धाभ्यास. भारत आणि ऑस्ट्रेलिया या 2 देशांदरम्यान हा पार पडलेला आहे. 18 ते 20 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये हा नौदल युद्धाभ्यास पार पडलेला आहे. दर 2 वर्षांनी याचं आयोजन केलं जातं आणि याचं पहिलं म्हणजे याची जी सुरुवात आहे, ती 2015 या वर्षामध्ये झालेली आहे. ऑसी इंडेक्स 2025 भारत आणि ऑस्ट्रेलिया नौदल युद्धाभ्यास. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान इतर सराव कोणते आहेत? तर ऑस्ट्रा हिंद हा सैन्य सराव आहे. पिच ब्लॅक हा हवाई सराव आहे. मलबार हा नौदल सराव आहे, जो क्वाडचा आहे आणि क्वाड हा बहुपक्षीय नौदल सराव आहे. दुबई एअर शो 2025 मध्ये अतिशय दुःखद अशी दुर्घटना भारतासाठी घडलेली आहे. त्यामध्ये एच-ए-एल तेजस हे विमान अंतिम एरियल स्टंट दरम्यान अचानक नियंत्रण गमावून कोसळलेले आहे. यामध्ये विंग कमांडर नमांश स्याल यांनी दुर्दैवीरित्या प्राण गमावलेले आहेत. भारत, यूएई आणि एच-ए-एल अधिकाऱ्यांनी गंभीर दुःख यामुळे व्यक्त केलेले आहे. आय-एन-एस माहे भारतीय नौदलामध्ये आता नवीन ताकद आता उभा राहिलेली आहे. भारतीय नौदलाच्या ताफ्यामध्ये आय-एन-एस माहे या अत्याधुनिक पाणबुडीविरोधी युद्धनौकेचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे किनारी सुरक्षा आता अधिक मजबूत होणार आहे. हॅमर शस्त्र प्रणालीचे उत्पादन हे आता भारतामध्ये देखील होणार आहे. हॅमर शस्त्र प्रणालीच्या उत्पादनासाठी भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये करार झालेला आहे. हे क्षेपणास्त्र मूलतः फ्रान्सचे आहे. हवेतून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र आहे. हॅमरचा लॉंग फॉर्म आहे हायली एजाईल मॉड्युलर म्युनिशन एक्सटेंडेड रेंज. याची 70 किलोमीटरपर्यंत रेंज असणार आहे. आणि BEL आणि SCD यांच्यामध्ये हा करार पार पडलेला आहे. व्हाईस ॲडमिरल अनिल जग्गी हे NDA कमांडंट आहेत. व्हाईस ॲडमिरल अनिल जग्गी यांनी आता NDA कमांडंट म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. हा पदभार 1 नोव्हेंबर 2025 रोजी स्वीकारलेला आहे. तर लक्षात घ्या, वन लाइनर म्हणून पुन्हा एकदा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. व्हाईस ॲडमिरल पदी कुणाची निवड झालेली आहे? तर व्हाईस ॲडमिरल NDA कमांडंट पदी अनिल जग्गी यांची निवड झालेली आहे. BSF याने दुर्गा ड्रोन स्क्वॉड्रनचे आता नुकतेच लॉन्च केलेले आहे. दुर्गा ड्रोन स्क्वॉड्रन काय आहे? तर हे पहिले पूर्णपणे महिला ड्रोन ऑपरेशन युनिट असणार आहेत. यांना हवाई देखरेख, गुप्तचर माहिती गोळा करणे आणि ड्रोन विरोधी ऑपरेशन्स असे प्रगत प्रशिक्षण दिले जात आहे. BSFची स्थापना ही 1 डिसेंबर 1965 रोजी भारत आणि पाकिस्तान युद्धानंतर झालेली होती आणि BSFचे सध्याचे प्रमुख आहेत दलजित सिंग चौधरी. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते संरक्षण रिलेटेड चालू घडामोडी. आता आपण या महिन्यातील महत्त्वाचे पुरस्कार पाहूया, जे की आपल्याला आगामी परीक्षेमध्ये नक्की विचारले जाऊ शकतात. 2025 चा ब्रिटिश अकादमी बुक प्राइज हा सुनील अमृत यांना मिळालेला आहे. 2025 चा ब्रिटिश अकादमी बुक प्राइज सुनील अमृत यांना भेटलेला आहे. भारतीय वंशाचे इतिहासकार प्राध्यापक सुनील अमृत हे येल विद्यापीठामध्ये शिकवणी करत असतात. त्यांचे पुस्तक आहे द बर्निंग अर्थ अँड एन्व्हायर्नमेंटल हिस्ट्री ऑफ द लास्ट 500 इयर्स. राष्ट्रीय जल पुरस्कार या महिन्यामध्ये जाहीर झालेले आहेत. यानुसार हे राष्ट्रीय जल पुरस्कार हे 6वे आहेत. म्हणजे 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये महाराष्ट्राने अतिशय उत्तम कामगिरी केलेली आहे. सर्वोत्कृष्ट राज्य श्रेणीमध्ये महाराष्ट्र हा प्रथम क्रमांकावर आहे. दुसरा क्रमांक आहे गुजरात, तिसरा क्रमांक आहे हरियाणा आणि स्थानिक स्वराज्य संस्था गटामध्ये नवी मुंबई महानगरपालिका ही प्रथम क्रमांकावर आहे. तर पाणी वापर संस्था गटामध्ये नाशिक जिल्ह्यातील कानिफनाथ संस्था ही द्वितीय क्रमांकावर आहे. तर महाराष्ट्राच्या जलसंरक्षण व व्यवस्थापनातील पुढाकाराला यामुळे राष्ट्रीय गौरवचिन्ह देखील भेटलेले आहे. लक्षात घ्या, राष्ट्रीय जल पुरस्कार सर्वोत्कृष्ट राज्यामध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. डेव्हिड सलॉय यांच्या फ्लेश या कादंबरीला बुकर पुरस्कार भेटलेला आहे. लक्षात घ्या, हंगेरीचे लेखक आहेत डेव्हिड सॉलॉय. यांच्या फ्लेश या कादंबरीला या 2025 चा बुकर पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि बुकर पुरस्काराच्या 55 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच हंगेरीमधील लेखकांनी हा सन्मान पटकावलेला आहे. नुकतेच नोबेल विजेते ठरलेले हंगेरीचेच लास्लो क्रास्नोव्हरका यांच्यानंतर हा देश आता पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेला आहे. डेव्हिड सॉलॉय यांच्या फ्लेश या कादंबरीला बुकर पुरस्कार भेटलेला आहे. फ्लेशचा अर्थ होतो मानवी शरीर, भावना आणि अस्तित्वाच्या शोधाची विलक्षण कथा. बाल साहित्य पुरस्कार 2025 चे नुकतेच वितरण करण्यात आले. प्रतिष्ठित साहित्य अकादमीच्या बाल साहित्य पुरस्कार 2025 चे वितरण पार पडलेले आहे. मराठीसाठीचा पुरस्कार ज्येष्ठ बालसाहित्यकार आणि कवी डॉक्टर सुरेश सावंत यांना आभाळमाया या कविता संग्रहासाठी प्रदान करण्यात आलेला आहे.
डॉक्टर सावंत यांच्यासह देशातील एकूण 24 जणांना हा सन्मान भेटलेला आहे. तर लक्षात घ्या बालसाहित्य पुरस्कार 2025 मराठीसाठी भेटलेला आहे. आभाळमाया या अ, कविता संग्रहासाठी कवी डॉक्टर सुरेश सावंत यांना. 19वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार राम सुतार यांना आता प्रदान करण्यात आलेला आहे. अ, या पुरस्काराचं हे 2024 वर्षीचा म्हणजे 2024च्या वर्षीचा हा 19वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे. राम सुतार यांना हा 19वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटलेला आहे. त्यांचा जन्म हा 19 फेब्रुवारी 1925 या दिवशी झालेला आहे. म्हणजे त्यांचं वय सध्या 100 वर्ष इतकं आहे. जगातील सर्वात उंच मूर्ती स्टॅच्यू ऑफ युनिटीची त्यांनीच बनवली होती म्हणजे जी 182 मीटर आहे. आणि 1954 ते 1958 पर्यंत राज्याच्या पुरातत्व विभागात मॉडेलिंग म्हणून सेवा देऊन त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. तर लक्षात घ्या जे गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे, जो सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे, हा त्यांनीच बनवलेला आहे. आणि 1959 मध्ये दिल्लीमध्ये माहिती व दूरसंचार मंत्रालयात त्यांनी नोकरी केली होती. त्यांनी वेरूळ आणि अजिंठा लेण्यांमधील अनेक शिल्पांची पुनर्बांधणी देखील केलेली आहे. 19वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार राम सुतार यांना भेटलेला आहे. परंतु ते व्यक्तिशः ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवणारे 21वे व्यक्ती आहेत. त्यांनी काही महत्त्वाचे पुतळे बनवले आहेत, ते तुम्ही खाली वाचतच आहात. खूप मोठं त्यांचं कारकीर्द राहिलेली आहे आणि अतिशय सध्याच्या घडीचे आघाडीचे असे ते शिल्पकार म्हणून ओळखले जातात. राम सुतार यांना वेगवेगळे पुरस्कार देखील भेटलेले आहेत. 1999 मध्ये पद्मश्री, 2016 मध्ये टागोर पुरस्कार, 2016 मध्येच पद्मभूषण पुरस्कार आणि 2025 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना आता भेटलेला आहे. आतापर्यंतचे महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते कोण आहेत? तर 2021 मध्ये आशा भोसले, 2022 मध्ये अप्पासाहेब धर्माधिकारी, 2023 मध्ये अशोक सराफ आणि 2024 मध्ये राम सुतार. महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल थोडक्यात माहिती पाहू. या पुरस्काराची स्थापना 1995 साली झाली. आरोग्यसेवा, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान आणि समाजसेवा या घटकासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. 25 लाख रुपये रोख आणि शाल व सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक अशा पद्धतीचा हा स्वरूप असतं. पहिला पुरस्कार हा पु. ल. देशपांडे यांना साहित्य क्षेत्रामध्ये 1996 साली देण्यात आला. आतापर्यंत 4 महिलांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटलेला आहे. लता मंगेशकर, राणी बंग, सुलोचना लाटकर आणि आशा भोसले. 2024 चा इंदिरा गांधी शांतता व निःशस्त्रीकरण पुरस्कार हा चिलीच्या माजी अध्यक्षा मिशेल बॅचलेट यांना अ, अ, भेटलेला आहे. तर लक्षात घ्या 2024 चा इंदिरा गांधी शांतता व निःशस्त्रीकरण पुरस्कार हा मिशेल बॅचलेट यांना भेटलेला आहे. या पुरस्काराची स्थापना 1986 मध्ये झालेली होती. 25 लाख रुपये रोख अशा या पद्धतीची रक्कम आहे आणि यावर्षीचा हा 37वा पुरस्कार आहे. 2023 चा पुरस्कार हा 2 जणांना दिलेला होता. अली अब्बू अवाद जे पॅलेस्टाईनचे आहेत आणि डॅनियल बॅरेनबोईम जे अर्जेंटिनाचे आहेत. अझीम प्रेमजी यांना आय-एस-बी रिसर्च कॅटलिस्ट पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आलेले आहे. तर लक्षात घ्या इंडियन स्कूल ऑफ बिझनेसचे आय-एस-बीचे विप्रोचे संस्थापक अध्यक्ष अझीम प्रेमजी यांना आय-एस-बी रिसर्च कॅटलिस्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे होते पुरस्कार. आता आपण क्रीडा घडामोडींना सुरुवात करूया. प्रो कबड्डी लीग 2025 यामध्ये दबंग दिल्ली या हा आता विजेता ठरलेला आहे. दबंग दिल्लीने पुणेरी पलटणचा पराभव केलेला आहे आणि नवी दिल्लीतील स्टेडियममध्ये हा सामना झालेला होता. अ, अ, दिल्लीचं म्हणजे दिल्लीने जे काही आता विजेतेपद पटकावलेलं आहे, ते 31-28 अशा फरकाने पटकावलेलं आहे आणि दिल्लीचं हे दुसरं विजेतेपद आहे. दिल्लीचा कर्णधार होता फैजल अत्राचाली याच्याच नेतृत्वाखाली या संघाने पुणेरी पलटणवर आता मात केलेली आहे. महिला क्रिकेट विश्वचषकामध्ये भारत विश्वविजेता ठरलेला आहे. म्हणजे जे वुमन्सचं जे वर्ल्ड कप आहे, वुमन्स क्रिकेट वर्ल्ड कप यामध्ये आता भारत विश्वविजेता ठरलेला आहे. विजेता संघ आहे भारत, उपविजेता आहे दक्षिण आफ्रिका. याचं आयोजन भारत आणि श्रीलंका या 2 देशांमध्ये केलेलं होतं. 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये याचं आयोजन केलेलं होतं आणि एकूण संघ होते 8 आणि अंतिम सामना डॉक्टर डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी नवी मुंबई या ठिकाणी करण्यात आलेला होता. प्लेयर ऑफ द मॅच होती शफाली वर्मा आणि प्लेयर ऑफ द सीरीज होती दीप्ती शर्मा. भारतीय संघाचा कोच आहे अमोल मुजुमदार. महिला विश्वचषक विजेत्यांचा प्रवास काय आहे तर ऑस्ट्रेलियाने 6 वेळा हा जेतेपद पटकावलेलं आहे. इंग्लंडने 4 वेळा, न्यूझीलंडने 1 वेळा आणि भारताने 1 वेळा. एकदिवसीय विश्वचषक विजेते आता भारतीय कर्णधार आहेत. 1983 मध्ये कपिल देव, 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनी आणि 2025 मध्ये हरमनप्रीत कौर. फिडे विश्वचषक 2025 30 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये फिडे विश्वचषक 2025 हे पार पडलेले आहे. याची 11वी आवृत्ती ती भारतातील गोवा या ठिकाणी
हा FIDE विश्वचषक पार पडलेला आहे. भारतीय हॉकीला आता नुकतीच 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 7 नोव्हेंबरपासून 7 नोव्हेंबर रोजी भारतीय हॉकीला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि यानिमित्त आता संपूर्ण वर्षभर या शताब्दी सोहळा आता पार पडणार आहे. तर लक्षात घ्या भारतीय हॉकीची 100 वर्ष. जागतिक आर्म रेसलिंग चॅम्पियनशिप 2026 ही आता भारतामध्ये होणार आहे. याची ही 47वी आवृत्ती आहे आणि भारतात 4थ्या वेळी याचं आयोजन केलं जात आहे. PAFI याचे अध्यक्ष आहेत प्रीती झांजिया आणि सुमारे 75 देशांमधून 1500 ते 2000 ॲथलीट यामध्ये भाग घेण्याची अपेक्षा आहे. नोवाक जोकोविचने 101वा ATP किताब आता नुकताच जिंकलेला आहे. तर लक्षात घ्या 101वा ATP टूर लेव्हल किताब कोणी जिंकलेला आहे? तर नोवाक जोकोविच. वांडा फार्मास्युटिकल हेलेनिक चॅम्पियनशिप म्हणजे ATP 250 ही स्पर्धा होती. इटलीच्या लॉरेन्झो मुसेटी याचा पराभव त्याने केलेला आहे. 24वी आशियाई तिरंदाजी स्पर्धा नुकत्याच पार पडलेल्या आहेत. या बांगलादेश, ढाका या ठिकाणी झालेल्या आहेत. यामध्ये भारताने एकूण 10 पदके पटकावून पदक पदक तालिकेमध्ये भारताने पहिला क्रमांक पटकावलेला आहे. पहिले आदिवासी क्रीडा संमेलन हे लडाख या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आपला सरळ वन लाईनर प्रश्न या ठिकाणी विचारण्यात येऊ शकतो. पहिले आदिवासी क्रीडा संमेलन कुठे झालेले आहे? तर लडाख. ऑस्ट्रेलियन ओपन सुपर 500 ही बॅडमिंटन स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये एकेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे लक्ष्य सेन या बॅडमिंटनपटूने. कबड्डी विश्वचषकामध्ये देखील जे काही महिलांची कबड्डी विश्वचषक आता झाली होती, त्यामध्ये देखील पुन्हा एकदा भारताला जेतेपद पटकावलेलं आहे. म्हणजेच नोव्हेंबर महिन्यामध्ये महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये तसेच अंध खेळाडूंच्या महिला T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये देखील भारताने जेतेपद पटकावलेले होते आणि त्यामागोमाग आता कबड्डी विश्वचषकामध्ये देखील भारताला जेतेपद पटकावलेलं आहे. तर लक्षात घ्या नोव्हेंबर महिन्यामध्ये क्रीडा स्पर्धेसाठी म्हणजे भारतासाठी हे खूप खास ठरलेलं आहे. कारण महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा अंध खेळाडूंच्या महिला T20 विश्वचषक स्पर्धा आणि आता महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धा या तीनही ह्याच्यामध्ये वर्ल्ड कपमध्ये भारताला आता जेतेपद पटकावलेलं आहे. पुरुष T20 विश्वचषक 2026चा रोहित शर्मा हा आता ब्रँड अँबॅसेडर असणार आहे. 2026चं जे काही T20 वर्ल्ड कप होणार आहे, हे पहिलंच वर्ष आहे ज्यामध्ये रोहित शर्मा हा खेळणार नाही. कारण आत्तापर्यंतच्या पहिल्यापासून 2008ला ज्यावेळेस T20 वर्ल्ड कप सुरू झालं, त्यावेळेसपासून आत्तापर्यंत प्रत्येक वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा हा खेळलेला आहे. 2026 मध्ये आता तो ब्रँड अँबॅसेडर म्हणून आता रोल निभावणार आहे. आणि ही जी स्पर्धा आहे, ही 2026 मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या अगोदरचा 2024चा अ, जो काही वर्ल्ड कप होता T20 वर्ल्ड कप हा भारताने जिंकलेला होता. रोहित शर्मा त्यावेळेस कर्णधार होता. 2030 चे कॉमनवेल्थ गेम्स हे आता भारतात होणार आहेत. या अगोदरचे 2010 चे कॉमनवेल्थ गेम्स हे भारतामध्ये झाले होते आणि आता तब्बल 15 वर्षानंतर पुन्हा एकदा आता राष्ट्रकुल खेळांचे यजमानपद हे आता भारताकडे येत आहे आणि 2030 चे कॉमनवेल्थ भारतामध्ये होत आहे. त्यामुळे 2036 मध्ये जे काही ऑलिम्पिक होणार आहे, ते भारतामध्ये आयोजित करण्यासाठी भारताचा आता दावेदारी यामुळे अधिक प्रभावी होणार आहे. प्रणवी उर्स हिने आता एक अतिशय ऐतिहासिक असा इतिहास रचलेला आहे. प्रणवी उर्स ही भारतातील पहिली भारतीय महिला गोल्फपटू ठरलेली आहे, जिने पुरुष खेळाडूंसोबत खेळताना IGPL टूरमध्ये व्यावसायिक स्पर्धा जिंकलेली आहे. SRFI इंडियन ओपन 2025 स्क्वॉश ही स्पर्धा झालेली आहे. या स्पर्धेमध्ये महिला गटामध्ये ठरलेली आहे अनाहत सिंग ही विजेते ठरलेली आहे. तिने जोशना चिनप्पा हिचा पराभव केलेला आहे. तर पुरुष गटामध्ये मोहम्मद झकारिया जो हा इजिप्तचा खेळाडू आहे याने युसुफ सोलेमान याने इजिप्तच्याच खेळाडूचा पराभव केलेला आहे. या स्पर्धेचे आयोजन इंदोर, मध्य प्रदेश या ठिकाणी करण्यात आलेले होते. लक्षात घ्या SRFI इंडियन ओपन 2025 स्क्वॉश महिला गटात विजेते आहे अनाहत सिंग, पुरुष गटात विजेते आहेत मोहम्मद झकारिया. 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स या 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये पार पडणार आहेत. अ, राजस्थान या ठिकाणी या 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम ह्या पहिल्यांदा पार पडत आहेत. लक्षात घ्या 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स राजस्थान या राज्यामध्ये होत आहेत. राजस्थानमधील 7 शहरांमध्ये या स्पर्धा होत आहेत आणि यामध्ये बीच व्हॉलीबॉल, कनॉइंग आणि कायाकिंग आणि सायकलिंग याचा पहिल्यांदा समावेश करण्यात आलेला आहे. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स मी पुन्हा एकदा सांगतो. याचे शुभंकर हे पुन्हा एकदा जाहीर केलेले आहेत. याचे शुभंकर आहेत खम्मा आणि घानी. हे उंट आहेत, जे राजस्थानचा राज्य प्राणी उंटपासून प्रेरित आहेत. आणि यामध्ये आता एकूण 24 क्रीडा प्रकार आहेत. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये कॅनोइंग, कायाकिंग, सायकलिंग आणि बीच व्हॉलीबॉल हे सर्व पहिल्यांदा समाविष्ट करण्यात आलेले आहेत. अ, आता नुकतीच जी काही टेस्ट सीरीज झालेली होती म्हणजे क्रिकेट कसोटी क्रिकेटपटू
कसोटीची जी मॅच झाली होती त्यामध्ये भारतात झालेल्या मॅचमध्ये भारताचा पुन्हा एकदा पराभव झालेला आहे. म्हणजे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला व्हाईट वॉश भेटलेला आहे. भारतामध्ये मालिका जिंकण्याचा त्यांचा दक्षिण आफ्रिकेचा हा फक्त दुसराच विजय आहे आणि अतिशय वाईट कामगिरी करत भारतीय संघाने अ, अजून एक मोठा पराभव आपल्या नावावर केलेला आहे. तो म्हणजे भारताचा सर्वात मोठा पराभव 408 धावांनी हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गुवाहाटी या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे लक्षात घ्या, आपल्याला प्रश्न अशा पद्धतीचा जर ऑर्थोडॉक्स पद्धतीने विचारण्यात आला, तर आपल्याला ते देखील माहिती असणं आवश्यक आहे. दीप्ती शर्मा आता ही वुमन्स प्रीमियर लीग 2026 चे जे काही ऑक्शन झालेले आहेत, त्यामध्ये सर्वाधिक महागडी खेळाडू ठरलेली आहे दीप्ती शर्मा. मागील 3 WPL चे विजेते आपण एकदा थोडक्यात पाहूया. 2023 जे पहिले WPL होते, त्यामध्ये मुंबई इंडियन्स, 2024 मध्ये आर-सी-बी, 2025 मध्ये पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स. या होत्या क्रीडा घडामोडी. तर आता आपण व्यक्तिविशेष या घटकावर थोडक्यात नजर फिरूया. वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांचं आता नुकतंच निधन झालेलं आहे. वयाच्या 86 वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. अ, अतिशय समृद्ध अशी त्यांची नाट्यसंपदा राहिलेली आहे. अ, मालवणी रंगभूमीला सातासमुद्रकार पोहोचवणारे ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर म्हणजे त्यांनी हे नाटक वस्त्रहरण जे काही सुप्रसिद्ध नाटक आहे, ते त्यांनी लिहिलेले होते. आता या ठिकाणी स्क्रीनवर खूप सारे त्यांची वेडी माणसे, दोघी, वर परीक्षा, वात्रट मेले, वन रूम किचन, चित्रागंधा, उषः काल होता होता आणि वसरण ही त्यांची गाजलेली नाटके होती. यामध्ये काही त्यांनी कादंबरी देखील लिहिलेल्या आहेत आणि त्यांचं आत्मचरित्र वस्त्रहरण हे देखील प्रसिद्ध झालेलं आहे. ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं आता निधन झालेलं आहे. त्यांचे देखील अतिशय प्रसिद्ध काही मराठी चित्रपट राहिलेले आहेत. स्क्रीनवर ते तुम्ही पाहतच आहात. तर लक्षात घ्या, ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे निधन. विश्वजित सहाय संरक्षण लेखा महानियंत्रकपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे. तर लक्षात घ्या, विश्वजित सहाय संरक्षण लेखा महानियंत्रक 1990च्या बॅचचे ते IDS अधिकारी होते. ची संरचना करणारे जेम्स डी वॉटसन यांचे नुकतंच निधन झालेलं आहे. आपल्याला माहितीच आहे, चा शोध हे वॉटसन अँड क्रिक यांनी लावलेला होता. त्यातील वॉटसन यांचं आता निधन झालेलं आहे. पर्यावरणवादी कार्यकर्त्या सालूमरदा थिमक्का यांचे देखील निधन या महिन्यामध्ये झालेले होते. त्यांचं 114व्या वर्षी निधन झालेलं आहे. त्या कर्नाटक राज्यातील आहेत. त्यांना वृक्षमाता किंवा सालूमरदा असे म्हणून देखील ओळखले जाते. त्यांना पद्मश्री पुरस्काराने 2019 मध्ये सन्मानित करण्यात आले होते. तसेच त्या कर्नाटक सरकारच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून देखील कार्यरत होत्या. अभिनेत्री कीर्ती सुरेश यांना युनिसेफ इंडियाची ॲडव्होकेटमध्ये निवड झालेली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेती कीर्ती सुरेश आता यांची निवड झालेली आहे. युनिसेफ इंडियाने चाइल्ड राईट्स आणि वेल बिईंगसाठी त्यांची नियुक्ती केलेली आहे. तर लक्षात घ्या, सेलिब्रेट ॲडव्होकेट म्हणून आता युनिसेफ इंडियाची ॲडव्होकेट कोण असणार आहे? तर कीर्ती सुरेश. मेक्सिकोची फातिमा बॉश ही ठरलेली आहे यंदाची मिस युनिव्हर्स. लक्षात घ्या, मिस युनिव्हर्स 2025 ही मेक्सिकोची ठरलेली आहे फातिमा बॉश. बाकी त्या भारताच्या ज्या मिस युनिव्हर्स आहेत आणि भारताच्या ज्या मिस वर्ल्ड आहेत, या बाजूच्या स्क्रीनमध्ये तुम्हाला समोर दिसतच आहेत. त्या तुम्ही स्क्रीनशॉट काढून वाचून घेऊ शकता. अभिनेत्री धर्मेंद्र यांचं आता या महिन्यामध्ये दुःखद निधन झालेलं आहे. त्यांनी दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केलेले होते. 1960 ते 1975 या काळामध्ये फूल और पत्तर, अनुपमा, चुपके चुपके अशा हिट चित्रपटांनी त्यांना लोकप्रियता वाढवलेली होती. परंतु त्यांचा सर्वात सुप्रसिद्ध चित्रपट होता 1975 साली प्रदर्शित झालेला शोले. शोले चित्रपटातील वीरू ही भूमिका आणि डायलॉगमुळे प्रचंड प्रसिद्धी मिळालेली होती. 1950 ते 70 मध्ये त्यांना सनी देओल आणि बॉबी देओल अशी 2 मुले देखील झाली होती आणि ते देखील सध्या अतिशय उत्तम अशी कामगिरी करत आहेत. त्यानंतर त्यांचा हेमा मालिनीसोबत विवाह झाला आणि त्यांच्यासोबत त्यांना ईशा आणि अहना देओल या 2 अभिनेत्री जन्माला आल्या. 1980 ते 2000 या कालावधीमध्ये त्यांनी ही मॅन ऑफ बॉलिवूड अशी पदवी मिळवली होती. त्यांनी 2004 ते 2009 या कालावधीमध्ये बिकानेर, राजस्थानमधून भाजपकडून ते खासदार देखील झालेले आहेत. त्यांना भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्काराने ऑलरेडी पुरस्कारित देखील करण्यात आलेले आहे. तेरी बातों में ऐसा उलझा जिया हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता, जो 2024 मध्ये प्रदर्शित झालेला होता. परंतु पुढील महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये 21 हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा त्यांचा शेवटचा चित्रपट कन्सिडर केला जात आहे. 24 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांचं निधन झालेलं आहे. भारताचे 53वे सरन्यायाधीशपदी सूर्यकांत यांची आता निवड झालेली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिलेली आहे. कलम 124(2) अंतर्गत त्यांची ही निवड झालेली आहे. त्यांचा कार्यकाळ असणार आहे 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत.
10 फेब्रुवारी 1962 रोजी त्यांचा जन्म झालेला होता. त्यांनी वकिलीला सुरुवात ही पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयातून 1985 मध्ये केली होती. जुलै 2000 मध्ये हरियाणाचे सर्वात तरुण ॲडव्होकेट जनरल म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. 9 जानेवारी 2004 मध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात त्यांनी कायमस्वरूपी न्यायमूर्ती म्हणून कार्यरत होते. त्यानंतर 5 ऑक्टोबर 2018 मध्ये हिमाचल प्रदेशचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून ते कार्यरत होते. 24 मे 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयात त्यांनी न्यायमूर्ती म्हणून सामील झाले. 24 नोव्हेंबर 2025 या दिवशी भारताचे सरन्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. जस्टिस सूर्यकांत हे हरियाणा राज्यातील पहिले चीफ जस्टिस ऑफ इंडिया ठरलेले आहेत. आता हे बाकीचे भारताचे पहिले सरन्यायाधीश किंवा रिसेंटमधले जे सरन्यायाधीश आहेत, जे आपल्याला जोड्या लावायला विचारण्यात येऊ शकतात, ते आता स्क्रीनवर आहेत. ते तुम्ही वाचून घेणं अपेक्षित आहे. तसेच महाराष्ट्रातील कोणकोणते सरन्यायाधीश आहेत? महाराष्ट्राचे आत्तापर्यंत 7 सरन्यायाधीश झालेले होते. त्यांचं देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ते देखील स्क्रीनवर तुम्हाला पाहत आहात. आता जस्टिस सूर्यकांत आता हे चीफ जस्टिस ऑफ इंडिया झालेले आहेत. त्यामुळे ते आत्तापर्यंत नालसाचे कार्यकारी अध्यक्ष होते. त्यामुळे नालसाचे जे कार्यकारी अध्यक्षपद जे रिकामं राहिलेलं होतं, त्यापदी आता न्यायमूर्ती विक्रमनाथ यांची निवड झालेली आहे. त्यामुळे लक्षात घ्या, न्यायमूर्ती विक्रमनाथ यांची राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे म्हणजे नालसाचे नवीन कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारताचे नवीन टेलिकॉम सेक्रेटरी पदी आता अमित अग्रवाल यांची निवड झालेली आहे. त्यांनी नीरज मित्तल यांची जागा घेतलेली आहे. तर लक्षात घ्या, भारताचे नवीन टेलिकॉम सेक्रेटरी अमित अग्रवाल. शेफाली वर्मा ही आता हरियाणा महिला आयोगाची ब्रँड अँबॅसेडर झालेली आहे. तर लक्षात घ्या, हरियाणा महिला आयोग आणि त्याची ब्रँड अँबॅसेडर आहे शेफाली वर्मा. महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव म्हणून आता राजेश अग्रवाल यांची निवड झालेली आहे. अतिशय महत्त्वाची ही घटना आहे. श्री राजेश अग्रवाल 1989 बॅचचे IAS अधिकारी आहेत. 1 डिसेंबर 2025 रोजी त्यांनी आता पदभार स्वीकारलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि त्यांनी या अगोदर राजेश कुमार यांची जागा घेतलेली आहे. राजेश कुमारला त्यांनी आता रिप्लेस केलेलं आहे आणि सध्या ते इतर वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये कार्यरत होते आणि अतिशय उत्तम असं त्यांनी कार्यरत होते. IIT दिल्ली या ठिकाणाहून त्यांनी कॉम्प्युटर सिस्टममध्ये BTech ही पदवी देखील मिळवलेली आहे आणि आता ते महाराष्ट्राच्या राज्याचे नवीन मुख्य सचिव असणार आहेत. आणि आता शेवटचा जो घटक आहे निर्देशांक इंडेक्स याबद्दल आपण माहिती पाहूया. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 यामध्ये सर्वात शक्तिशाली सैन्यांची यादी ही जाहीर केली जाते. यामध्ये क्रमवारी जी आहे ती खालीलप्रमाणे आहे. अमेरिका 1 नंबरला, 2 नंबरला रशिया, 3 नंबरला चीन आणि भारत हा 4 नंबरला आहे. तर लक्षात घ्या, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 यामध्ये सर्वात शक्तिशाली सैन्यामध्ये भारत हा 4थ्या क्रमांकावर आहे. तर सगळ्यात 1 नंबरला आहे अमेरिका. QS आशियाई विद्यापीठ ही क्रमवारी आता नुकतीच जाहीर झालेली आहे. तर आशियाई विद्यापीठामध्ये भारतातील अव्वल संस्था कोण आहेत? तर IIT दिल्ली ही पहिल्या क्रमांकावर आहे. परंतु आशियाई विद्यापीठामध्ये ती 59व्या क्रमांकावर आहे. IISc बेंगळुरू ही 64व्या क्रमांकावर, IIT मद्रास ही 70व्या क्रमांकावर. बाकीच्या विद्यापीठांची रँकिंग तुम्ही स्क्रीनवर पाहतच आहात. त्यानंतर भारतात IIT दिल्ली ही आता अव्वल ठरलेली आहे. QS जागतिक विद्यापीठ शाश्वतता क्रमवारी यामध्ये देखील भारतातील IIT दिल्ली ही आता अव्वल ठरलेली आहे. आणि जागतिक क्रमवारीमध्ये टॉपच्या 3 विद्यापीठ आहेत. लुंड विद्यापीठ स्वीडन, सेकंडवर आहे युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटो आणि थर्ड आहे UCL युनायटेड किंगडम. यामध्ये भारताचा सहभाग हा आता 103 विद्यापीठांचा झालेला आहे. तर लक्षात घ्या, भारतामध्ये IIT दिल्ली ही आता अव्वल ठरलेली आहे. एशिया पॉवर इंडेक्स 2025 यामध्ये भारत आता टॉप 3 देशामध्ये आलेला आहे. लक्षात घ्या, आशिया पॉवर इंडेक्स 2025 हा नुकताच जाहीर झालेला आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर आहे चीन आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे भारत. भारताने जपान या देशाला मागे टाकत तिसरा क्रमांक पटकावलेला आहे. भारत 27 पैकी तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारत आता मेजर पॉवर या गटामध्ये सामील झालेला आहे. 40 गुणांपेक्षा जास्त स्कोर म्हणजे मेजर पॉवर गट. लक्षात घ्या, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स यामध्ये 4th क्रमांक आहे, परंतु एशिया पॉवर इंडेक्स यामध्ये 3rd क्रमांक आहे. आणि ही जी एशिया पॉवर इंडेक्स 2025 ही जी जाहीर केलेली आहे, ही ऑस्ट्रेलिया स्थित थिंक टँक आहे लोवी इन्स्टिट्यूट यांनी हा रँक हा आता जाहीर केलेला आहे. WJP कायदा नियम निर्देशांक 2025 हा नुकताच जाहीर झालेला आहे. या WJP कायदा नियम निर्देशांकानुसार भारत हा 143 देशांमध्ये 86व्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या क्रमांकावर आहे डेन्मार्क.
हुरून इंडिया फिलॅन्थ्रॉफी लिस्ट 2025 नुकतीच जाहीर झालेली आहे. या फिलॅन्थ्रॉफी लिस्टनुसार सर्वाधिक जे देणगीदार आहेत, त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत शिव नाडर आणि कुटुंब, ज्यांनी 2708 कोटी दान केलेले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर आहेत मुकेश अंबानी आणि कुटुंब आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत बजाज कुटुंब. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स हा आता नुकताच जाहीर झालेला आहे. 16 नोव्हेंबर रोजी नॅशनल प्रेस डे असतो. त्या दिवशी हा वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स जाहीर झालेला आहे. त्यामध्ये 2025 मध्ये 180 देशांपैकी 151व्या क्रमांकावर भारत आहे. हे स्थान मागील वर्षांपेक्षा सुधारलेले आहे. परंतु ओव्हरऑलच भारताची रँकिंग ही खूपच खाली आहे. द स्टेट ऑफ वर्ल्ड चिल्ड्रन 2025 अहवाल हा नुकताच प्रदर्शित करण्यात आलेला आहे. एंडिंग चाइल्ड पॉवर्टी अवर शेअर्ड इम्पेरेटिव्ह असे या अहवालाचे नाव आहे. युनिसेफद्वारे हा अहवाल प्रदर्शित करण्यात आलेला आहे. जागतिक बालदिन जो 20 नोव्हेंबर रोजी असतो, या दिवशी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेला होता. त्यानंतर कमिटमेंट टू डेव्हलपमेंट इंडेक्स CDI 2025 हा 19 नोव्हेंबरला प्रकाशित करण्यात आलेला होता आणि या इंडेक्सनुसार भारताचा 36वा क्रमांक आहे आणि या इंडेक्सनुसार पहिला क्रमांक आहे स्वीडन या देशाचा, दुसरा क्रमांक आहे फ्रान्स आणि तिसरा क्रमांक आहे नॉर्वे आणि हा अहवाल दरवर्षी प्रकाशित करण्यात येतो. आता एकंदरीतच 2025 मधील काही महत्त्वाचे निर्देशांक कोणते आहेत? तर हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025 यामध्ये 85वा क्रमांक, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025 यानुसार 38वा क्रमांक, ग्लोबल पेन्शन इंडेक्स 2025 नुसार 52वा क्रमांक, ग्लोबल हंगर इंडेक्स 2025 नुसार 102वा क्रमांक आणि ग्लोबल पीस इंडेक्स 2025 यानुसार 115वा क्रमांक. तर लक्षात घ्या 2025 मधील महत्त्वाचे निर्देशांक आता आपण पाहिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजचा अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. नोव्हेंबर महिन्यातील जवळ-जवळ संपूर्ण चालू घडामोडी आपण कव्हर केलेल्या आहेत आणि त्या पण सेक्शनल चालू घडामोडी आपण कव्हर केलेल्या आहेत. त्यामुळे लक्षात घ्या, हा व्हिडिओ तुम्हाला आगामी काळामध्ये वेगवेगळ्या परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही सर्व मुलांपर्यंत पोहोचवा, सर्व ॲस्पिरंट्सपर्यंत पोहोचवा, जेणेकरून सर्वांना अभ्यासामध्ये चांगली कामगिरी करता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.